सद्गुरू आणि माईंना माझं वंदन आणि इथे जमलेले सर्व माझे गुरुबंधू आणि भगिनींना माझा नमस्कार. काल एक गोष्ट मी विसरलो, ती म्हणजे काल जी आपली प्रबोधनकार होती सौ शीतल गोरे आणि त्यांचे मिस्टर अनिल गोरे यांचा काल लग्नाचा वाढदिवस होता. तेव्हा मला वाटतं आपण सगळ्यांनी मिळून त्यांना शुभेच्छा द्यायच्या. ते कशा द्यायचे सांगतो तुम्हाला. त्यांना आपण सगळ्यांनी मिळून शुभेच्छा द्यायच्या आहेत. तेव्हा शीतल गोरे जरा उभे राहाल. आता आपण सर्वांनी एका सुरात एका तालात देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा होत. हां म्हणणार सगळेजण मोठ्याने. हां, देवा यांचं भलं कर, देवा यांचं कल्याण कर, देवा यांचा संसार सुखाचा कर. त्यांच्या एका लग्नाच्या मला वाटतं लग्नाचा 25वा वाढदिवसाला मी म्हटलं होतं, जीवनात ही घडी अशीच राहू दे, असं गाणं म्हटलं होतं. आता नाही, पहिलं वाक्य सांगितलं, जीवनात ही घडी अशीच राहू दे. पुढे काय, प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे, जीवनात ही घडी अशीच राहू दे. ही पद्धत आवडली की नाही तुम्हाला सगळ्यांना? हां, आता टाळ्या खूप कमी वाजतात. आता टाळ्यांचं एक गुपित सांगतो. आम्हाला चंद्रकांत निंबाळकरांनी सांगितलेलं गुपित मी त्यांनी कुठेतरी ऐकलं होतं. टाळ्यांचं असं गुपित आहे की दिवसातनं तुम्ही जर 200 टाळ्या वाजवल्या अशा, तर तुम्हाला कधीच हार्ट अटॅक येणार नाही. आता वाजवतील. असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. कारण आपल्या याच्यावर जे हे असतात ना, प्रेशर पॉईंट्स असतात याच्यामध्ये, ते जेव्हा दाबले जातात तेव्हा आपलं शरीर चांगलं होतं. म्हणून टाळ्या वाजायला कंजूसपणा करू नका. निदान आपल्या हार्टसाठी तरी जोरदार टाळ्या वाजवायला शिका. तेव्हा त्यांनी पण पावसाने पण होकार दिला. चला, आता आपण सद्गुरूंचं मार्गदर्शन ऐकू येते. सद्गुरूंचं मार्गदर्शन आपण आताच ऐकलं आणि त्याच्यामुळे त्यांनी पाईपलाईन सांगितली. पाईपलाईन म्हणून सद्गुरूंच्या खाली बसायचं असतं. जेव्हा अनुग्रह देतात तेव्हा सगळ्यांनी खाली बसायचं असतं. का? त्यांनी उत्तर दिलं, पाईपलाईन कशी पाहिजे? वरतून खाली पाहिजे. तुम्ही जर मस्तपैकी असे बसला तर पाईपलाईन पाणी जाणार नाही आणि ज्ञान पण जाणार नाही. तो अनुग्रह कशासाठी घ्यायचा असतो की ज्ञानाचं प्रवाह सद्गुरूंकडनं तुमच्याकडे व्हायला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही खाली बसलं पाहिजे, म्हणजे तुमचा अहंकार कमी पाहिजे. सद्गुरूपेक्षा मी मोठा म्हटलं तर कधीच ज्ञान मिळणार नाही. म्हणून आपला अहंकार, म्हणून सद्गुरू नेहमी म्हणायचे की माझ्याकडे येताना किंवा सद्गुरूंकडे येताना जोडे बाहेर काढून या. म्हणजे कुठले जोडे? अहंकार आणि अभिमान यांचे जोडे बाहेर काढायचे, जसे आपण देवळात जाताना काढतो, आणि आतमध्ये यायचं असतं. पण हे जोडे एरवीसुद्धा नुसते जोडे घेऊन फिरू नका. ते जोडे कधीतरी काढायला शिका. असो, एकीकडे असं म्हटलं आहे, मला वाक्य आठवलं, अहंकाराचं महत्त्व सद्गुरूंकडे पण आहे आणि प्रपंचामध्ये सुद्धा अहंकाराचं महत्त्व खूप आहे. एकीकडे असं वाक्य म्हटलेलं आहे की अहंकारामुळे आपली जवळची माणसं गमावण्यापेक्षा जवळच्या माणसासाठी अहंकार गमावलेला बरा, असं म्हटलेलं आहे. समजलं ना?
म्हणजे अहंकारामुळे आपण आपल्या जवळच्या माणसांना गमावण्यापेक्षा आपल्या जवळच्या माणसासाठी आपला अहंकार गेला तर चांगलं, असं एकीकडे म्हटलेलं आहे, ते मला आठवलं. असो, सकाळी संतोष तोत्रे यांनी, म्हणजे खरं त्यांना तोफ का म्हणतात ते कळलं असेल सगळ्यांना. त्यांचं भाषण जोरदार असतं आणि आतून आलेलं असतं, आतून, इथून येतं म्हणून ते जोरदार होतं. आणि इतकं सुंदर त्यांनी 40 ते 45 मिनटं आपलं प्रवचन केलं सद्गुरू महिमा आघादावर. खूप सुंदर होतं, सगळ्यांना खूप आवडलं. सकाळी अनिता मराठेंनी मानसपूजा पण छान घेतली. संगीत जीवनविद्या तर काय बघायलाच नको, इतकी सुंदर चाललेली आहे. सर्वांचं मी कौतुक करतो आणि पुढे जातो. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण जो विषय घेतला आहे ना, सकाळी सद्गुरू महिमा आघात, म्हणजे सद्गुरूंचं आपण वर्णन करतो. आणि संध्याकाळी मी विषय घेतला आहे ते सद्गुरूंनी जे सांगितलं. सकाळी सद्गुरूंचे चरण पकडायचे आणि संध्याकाळी सद्गुरूंनी जे सांगितलं त्याचं आचरण कसं करायचं ह्याच्यावर मी मार्गदर्शन करत असतो. अशी आपण दोन्ही बाजूनी काय म्हणतात त्याला बॅलन्स केलेला आहे. सकाळी चरण पकडायचे आणि संध्याकाळी आचरण कसं करायचं हे शिकायचं. तर अशा रीतीने आपण सांगितलं. तर सद्गुरूंच्या जीवनविद्येचं सर्वात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे सद्गुरूंनी जे सांगितलं पंचशील, खरं म्हणजे 6वं सद्गुरूंनी नंतर ॲड केलं की समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, समाधान आणि कृतज्ञता, या 6 गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. जीवनविद्येचं तुम्हाला जर अहंकार कमी करायचा असेल, शहाणपणाने वागायचं असेल, तर या 6 गोष्टींना तुम्ही शहाणपण म्हणा, नाहीतर मानवी संस्कृतीची मूल्य म्हणा, काही म्हणा, पण ही मूल्य जपली तरच आपण जीवनविद्या जगू शकतो, हे लक्षात ठेवा. कारण माझं एकच कविता मी केली, पण ती मी आतून केली. कुठली केली? जीवनविद्या ही जगायची असते. जीवनविद्या नुसती ऐकायची नसते, जीवनविद्या नुसती बोलायची नसते, तर जीवनविद्या ही जगायची असते. आणि जीवनविद्या आपण जेव्हा म्हणतो, जीवन जगण्याची कला म्हणतो आपण. जीवन जगायचं म्हणजे काय? माणसं जोडायची आणि काहीही करायचं नाही आयुष्यामध्ये. जीवनविद्या जर जगायची असेल तर एकच करायचं की माणसं जोडायची आणि काय करायचं नसतं. आयुष्यामध्ये तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल, कुटुंबामध्ये, संस्थेमध्ये, कंपनीमध्ये, कुठेही जर यशस्वी व्हायचं असेल तर माणसं महत्त्वाची आहेत. माणसं जोडल्याशिवाय तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही, समाधानी होऊ शकत नाही, सुखी होऊ शकत नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून माणसं जोडणं म्हणजेच मन जोडणं. माणसं जोडणं म्हणजेच मन जोडणं. आणि मन जोडण्यासाठी हे सभ्यता, समता, सभ्यता, सामंजस्य, सहिष्णुता, ह्या ज्या 6 गोष्टी सद्गुरूंनी सांगितल्या आहे, यांनी मनं जोडली जातात. आणि जेवढी मनं जोडली जाईल ना, तेवढं मी त्यांना तुम्ही आतून मोकळे व्हायला लागा. आपल्याला शेवटी मुक्त व्हायचं आहे, तर मुक्त होण्याच्या पहिलं मोकळं व्हायला पाहिजे. मोकळं आणि मुक्त खरं एकच आहे, पण आपण मोकळं हा प्रपंच दृष्टीने शब्द वापरतो आहे आणि मुक्त हा शब्द आपण परमार्थाच्या दृष्टीने वापरतो आहे. म्हणून आपल्याला आतून मोकळं व्हायचं असेल ना, कारण जेवढं मोकळं व्हाल ना तेवढे तुम्ही सुखी व्हाल. सुखी म्हणजे काय? शेवटी समाधान आणि शांती मिळाली पाहिजे. माणसाला समाधान आणि शांती मिळते कधी? आतमध्ये केऑस नसला पाहिजे. केऑस, हा जो केऑस असतो ना, केऑस म्हणजे गोंधळ, गडबड सगळी आतमध्ये जी असते ना, त्यांनीच आपल्याला त्रास होत असतो सतत. तुम्हाला बघा, नेहमी गोंगाट सुरू असले की तुम्हाला त्रास होतो की नाही? तर आतून गोंगाट सतत चालू असतो आपला. आपल्याला वाटतं आपण बोलत नाही, गोंगाट कुठून होतो? आतून गोंगाट होत असतो. आतून गोंगाट कोण करतं? आपला अहंकार आहे ना, हा गोंगाट करत असतो. द्वेष, मत्सर, काळजी, चिंता, हे ते, ह्याच्यामुळे ना आतमध्ये गोंगाट चालू असतो. आणि ह्या गोंगाटामुळे शांती मिळत नाही, लक्षात ठेव. शांती पाहिजे असेल तर मोकळं व्हायला शिका. आणि मोकळं कसं व्हायचं होतं? समता, सभ्यता ही मूल्य जपणं म्हणजेच मोकळं होणं, लक्षात ठेवायचं. म्हणून पहिल्या दिवशी मी समते बोललो, दृष्टी समतेची. आता मी काय सगळं सांगू शकत नाही, फक्त 2 वाक्य सांगून पुढे जातो. तिथे मी काय सांगितलं? समता म्हणजे समदर्शन.
म्हणजे माणूस म्हणून पाहण्याची दृष्टी ठेवा. आपली दृष्टी कशी पाहिजे? माणूस म्हणून पाहिजे. आपल्याला आहे ना सद्गुरूंनी शिकवलेलं आहे, पहिलं माणूस म्हणून बघ, मग व्यवस्था म्हणून बघ, आणि मग परमेश्वर, व्यवस्था तिथे परमेश्वर म्हणून बघ. शेवटी आपल्याला काय करायचं आहे? परमेश्वर म्हणून बघायचं आहे. पण पहिलं निदान माणूस म्हणून तरी बघायला शिक. आपण माणूस म्हणून सुद्धा बघत नाही. आणि पुढली गोष्ट जी आहे सभ्यता, म्हणजे माणुसकीनी वाग. पहिलं माणूस म्हणून पहा आणि माणुसकीनी वाग. याला समता आणि सभ्यता सद्गुरूंनी म्हटलेलं आहे. म्हणून सद्गुरूंनी काय म्हटलं आहे की पहिलं माणूस म्हणून पाहायला शिक आणि मग माणसाबरोबर माणसासारखं वागायला शिक. त्याला माणुसकी म्हटलेलं आहे. मग या माणुसकीला मी एक नाव दिलं काल, की माणुसकी म्हणजे काय? प्रेम, जिव्हाळा, आदर, ह्याला माणुसकी म्हणतात. एकमेकाबद्दल प्रेम वाटणं, एकमेकाबद्दल जिव्हाळा वाटणं, एकमेकाचा आदर करणं, यालाच माणुसकी म्हणतात. आणि काय नाही, माणुसकी म्हणजे काय मोठं काय नाही. पण आपण ही माणुसकी विसरलेलो आहे. म्हणून मी काल सांगितलं की सद्गुरू म्हणतात एक परमेश्वर एक पायरी खाली उतरला आणि झाला माणूस, आणि माणूस अजून एक पायरी खाली उतरला आणि झाला पशु. म्हणजे आज आपण पशुसारखे वागतो. एक खरं सांगतो, आपण पशुसारखे वागतो, कारण आतमध्ये तो पशु दडलेला आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये एक पशु पण आहे आणि काय म्हणतात त्याला, पशुनाथ म्हणतात ना, हां पशुपती, सॉरी. एक पशु पण दडलेला आहे आणि पशुपती पण दडलेला आहे. म्हणजे काय, चांगलं पण आतमध्ये आहे आणि वाईट पण आतमध्ये आहे. प्रत्येकाच्या ह्याच्यामध्ये आहे, प्रत्येकामध्ये. पण ते पशु जास्त झाला तर एक पायरी खाली उतर. आणि पशु जेव्हा तुम्ही दाबून ठेवता, पशु कमी होतो आणि पशुपती जास्त होतो, तेव्हा तुम्ही लोकांना आवडायला लागतात, हवेशी वाटायला लागतात. म्हणून आपल्यातला हा पशु कमी केला पाहिजे आणि पशुपती वाढवला पाहिजे. कारण शेवटी मुक्त व्हायचं म्हणजे पशुपतीच व्हायचं आपल्याला. तर हे जे व्हायचं आहे आपल्याला, त्याच्यासाठी मोकळं व्हायला शिकायचं आपण. आणि मोकळं होण्यासाठी अहंकार कमी, सकाळी त्यांनी अहंकार पातळ शब्द वापरला. अहंकार पातळ व्हायचा म्हणजे काय, हा कमी करत जायचं. आणि अहंकाराचा विरुद्ध शब्द म्हणजे नम्रता. अहंकारी माणूस आणि नम्र माणूस हा फरक आहे. म्हणून नम्रता जेवढी वाढत जाईल तेवढा अहंकार कमी होत जाईल. कृतज्ञता जेवढी वाढत जाईल तेवढा अहंकार कमी होत जाईल. कारण तुम्हाला कळायला लागेल की मी महत्त्वाचा नाही आहे, सर्व आहे म्हणून मी आहे, सर्व आहे म्हणून मी आहे, सर्वांमुळे मी जगतो आहे, सर्वांच्या पुण्याईने मी जगतो आहे. हे जेव्हा तुम्हाला जेवढं कळेल, रुजेल, पचेल, तेवढा अहंकार तुमचा कमी होत जाईल. हे लक्षात ठेवायचं. म्हणून नम्रता, म्हणून मी काय सांगितलं की सद्गुरूंनी काय सांगितलं की माणुसकीने वागा. म्हणजे काय, दुसऱ्यांचा अहंकार जपा, म्हणजे दुसऱ्यांची मनं जपा आणि आपला अहंकार चेपा, असं आहे. आणि या दोघांचं मी असं विश्लेषण केलं, अहंकार जपा म्हणजे सभ्यता आणि अहंकार चेपा म्हणजे नम्रता. एवढं लक्षात ठेवायचं. कारण मला बरेच लोक विचारायचे अहंकार जपा आणि अहंकार चेपा म्हणजे काय. अहंकार चेपा म्हणजे आम्ही काय बावळ व्हायचं. चेपा म्हणजे कंट्रोलमध्ये ठेवा तुमचा, गरज असेल तेव्हाच वापरायचं असतो, उगीच नाही. तुम्ही सतत नम्र झालं ना तर तुम्हाला चिडायची गरजच नाही वाटणार. कारण नम्र माणसावर कोणी चिडत नाही, लक्षात ठेवा. नम्र माणूस जो असतो ना त्याच्यावर कोणी चिडत नाही. आमचा सहदेव, आमचा जो सारथी आहे सहदेव, इतका नम्रपणे वागतो सगळीकडे, म्हणून तो सगळ्यांना हवा असं वाटतो. सहदेव जास्त पॉप्युलर असतो आमच्याकडे. सोसायटीमध्ये सगळे सहदेवला ओळखतात. एकदा मी सारस्वत बँकेमध्ये गेलो होतो, मी जात नव्हतो ना बरेच दिवस. एक दिवस गेलो तर सगळे सहदेव करायला लागले. कारण सहदेवने सांगितलं मी सद्गुरूंचा ड्रायव्हर, त्यामुळे सहदेवला भाव तिकडे आल्यानंतर. सहदेवचं काम धडाधड. मग सहदेवनी माझी ओळख करून दिलं. म्हणजे सहदेव किती पॉप्युलर आहे बघा. सोसायटीमध्ये सुद्धा आमचा सहदेव पॉप्युलर. सगळ्यांशी हसून खेळून, नम्रता, नमस्कार. शेवटी नम्र माणूस सगळ्यांना आवडतो, लक्षात ठेवा. अहंकारी माणूस कोणालाच आवडत नाही, हे लक्षात ठेवा. म्हणून सभ्यता आणि नम्रता हे माणुसकीचे दोन भाग आहेत.
तुम्हाला जर माणसासारखं वागायचं असेल तर 2 गोष्टी तुम्हाला करायला पाहिजे. आता तिसरी गोष्ट, आता आपण त्याच्यावर आलो, सामंजस्य. आणि हे सगळ्या एकमेकांशी बांधलेले आहेत, लक्षात ठेवायचं. एकाशिवाय दुसरं नाही. समता म्हणजे माणूस म्हणून तुम्ही बघितलं नाही तर माणुसकीने वागणं शक्य नाही. माणूस म्हणून पाहिलं तर माणुसकीने वागणार. माणूस म्हणूनच जर पाहू शकत नाही तर माणुसकीने काय वागणार. आणि मी बघितलं आहे तर केवढे तरी श्रीमंत लोक आपल्या नोकरांना कसे वागवतात. म्हणून मी काल एक वाक्य वापरलं, पुन्हा सांगतो आज तुम्हाला. माणूस कुत्र्यावर प्रेम करतो आणि कुत्र्यावर प्रेम करतो आणि माणसाला कुत्र्यासारखं वागवतो. हा प्रॉब्लेम आहे. खरं आहे, मी बघतो ना लोकांकडे, म्हणजे आपल्या घरी आपला ड्रायव्हर असतो, आपला नोकर असतो, त्याला कसे वागवतात ना हे तुम्ही पाहायला पाहिजे. जे मोठे लोक, जे एकदम श्रीमंत, मोठे म्हणजे ते मनाने मोठे नाही, जे श्रीमंत लोक असतात ना ते असे वागवतात दुसऱ्यांना. असो, तर आपल्याला सभ्यतेनंतर आता सामंजस्यावर जायचं आहे. सामंजस्य हा सगळ्यात माझा आवडता विषय आहे. कारण सद्गुरूंनी त्याच्यावर समज गैरसमज म्हणून पुस्तकं लिहिली आहेत. समज गैरसमज हा संपूर्ण जीवनाचा प्रॉब्लेम आहे. सर्वात मोठा प्रॉब्लेम काय तर समज गैरसमज. आणि गैरसमज जास्त, समज कमी. म्हणून सद्गुरूंनी पापपुण्य समज गैरसमज, सद्गुरू गैरसमज, जीवनविद्या समज गैरसमज, धर्म समज गैरसमज, सगळ्यावर समज गैरसमज लिहून काढलेलं आहे. आणि हा समज आणि गैरसमजच आपल्या आयुष्याचा प्रॉब्लेम आहे, मोठा मोठा प्रॉब्लेम आहे. आणि हे गैरसमज का निर्माण होतात? कारण सामंजस्य नाही आहे. समजून घेणं म्हणतात ना, दुसऱ्याला समजून घेणं हे खूप महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये तुम्हाला सक्सेसफुल व्हायचं असेल तर दुसऱ्याला समजून घ्या. आणि दुसऱ्यांना समजून घेतलं तरच गैरसमज कमी होतील. आता एकीकडे असं वाक्य आहे की, काय वाक्य आहे, हे जे सगळे प्रॉब्लेम्स असतात ना, हे प्रॉब्लेम्स हे तुमच्या रिॲक्शनमुळे होतात. इट इज, काय म्हटलं ते, म्हणजे तुम्हाला जे प्रॉब्लेम्स येतात ना, हा प्रॉब्लेम वाढतो कशामुळे की तुमची रिॲक्शन बरोबर नसते. म्हणून प्रॉब्लेमला रिॲक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला कळते, कुठलीही घटना घडली आपल्या आयुष्यात किंवा कुठलाही प्रसंग आला किंवा कुठलाही माणूस संवादमध्ये तुमच्याशी बोलतो आहे, तेव्हा तुम्ही त्याला रिॲक्ट कसं करता त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. प्रॉब्लेम लाईज इन दॅट, इन युअर रिॲक्शन, लक्षात ठेवा. म्हणून रिॲक्शनला खूप महत्त्व आहे. म्हणून एकीकडे प्रसंग घडला की तो प्रसंगाला आपण रिॲक्ट कसं करतो ह्याच्यावर सगळं आपलं अवलंबून आहे. म्हणून एक स्टीफन कॉवे म्हणून एक अमेरिकन फिलॉसॉफर आहे, स्टीफन कॉवे. त्यांनी 7 हॅबिट्स ऑफ सक्सेस लिहिलेलं आहे पुस्तक. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की 90-10 प्रिन्सिपल्स आहे. 90-10 प्रिन्सिपल म्हणजे काय, 10% गोष्टी, 10% थिंग्स हॅपन टू अस, म्हणजे 10% गोष्टी घडतात आणि 90% गोष्टी आपण त्याला कसा रिस्पॉन्स करतो, आपण त्याला कसं रिॲक्ट करतो, ते आपण कसं हँडल करतो ह्याच्यावर अवलंबून असतं. कळतं का मी काय म्हणतो? ते उदाहरण देऊन त्यांनी उदाहरण एक छान दिलं आहे, सोपं उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी काय उदाहरण दिलं आहे की आपल्या घरात सपोज सकाळी उठून मस्त सूट बीट घालून बसलं आहे, ऑफिसला जायला तयारी, एखाद्या बापाची ऑफिसला जायची तयारी जोरात, आणि तो एकदम गडबडीत असतो. त्याच्यामध्ये त्याची बायको सांगते त्याला मुलीला सोडून ये शाळेमध्ये, तर त्याला मुलीला शाळेत सोडायचं असतं. त्याच्यानंतर मीटिंग अटेंड करायची असते, काही प्रेझेंटेशन बनवायची असतात, त्यामुळे तो एकदम घाईत असतो सगळ्या गोष्टी. नेहमी आपण घाईतच असतो. तर तो मस्तपैकी कपडे बिपडे करून टेबलावर येऊन बसतो आणि बाजूला मुलगी असते लहान, तिचा कुठेतरी हात लागतो आणि सगळा चहा त्याच्या अंगावर पडतो. आता ही घटना घडली, बरोबर. मग तो काय करतो, असा चिडतो, कारण ऑलरेडी जायचं असतं, अपॉइंटमेंट होती, उशिरा गेलं तर बॉस चिडणार, शाळेत पोचवायचं आहे, नाही पोचवलं तर पुन्हा प्रॉब्लेम. हे सगळं त्याच्या डोळ्यासमोर येतो आणि तो असा चिडतो आणि एक देतो मुलीला. आता मुलगी ती एक दिल्यानंतर रडायला लागली, बरोबर. मग हा वरती गेला, कपडे बिपडे बदलून आला, तोपर्यंत मुलगी रडत होती, तिला शांत करायला लागलं. तोपर्यंत त्यांचं हे चुकलं,
बस होती ती चुकली, शेवटी ह्याला सोडायला जायला लागलं शाळेत, तेवढा उशीर झाला, एवढं करून धावत धावत जातो ऑफिसमध्ये आणि बॉसचं ऐकून घेतो. आता हीच गोष्ट आपण जर पुन्हा हे केलं, फ्लॅशबॅक केली आणि आपण त्यांनी असं केलं असतं की मुलींनी सांडल्यानंतर ओके इट्स हॅपन्स डोंट वरी, ओके असं म्हटलं असतं तर तिने रडली नसती, ती बरोबर शाळेत बसने गेली असती, हा वरती जाऊन कपडे बदलून गाडीत बसून निघून गेला असतं, बरोबर की नाही. पण आपल्याला चॉईस असतो. कुठलीही प्रसंग जेव्हा आपल्याकडे घडतो, कुठलाही प्रसंग असू दे, काही गोष्ट, ही लहान गोष्ट नाही, चहा पडण्याची एकदम फालतू, पण ह्याच्यामध्ये सुद्धा आपण किती त्रास करून जीवाला घेतो आणि ह्याच्यातनं आपण आपला वेळ फुकट करतो. सबन दिवस मग तो त्या वैतागलेल्या स्थितीत असणार आणि मग बॉसबरोबर भांडण, त्याच्या खालच्याबरोबर भांडण, सगळं सुरू होतं. म्हणून त्यांनी असं काय म्हटलं की 10% थिंग्स हॅपन टू अस अँड 90% इज द रिस्पॉन्सिबिलिटी. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा 10% घटना घडत असतात आणि बाकीचं लाईफ आपलं ते रिस्पॉन्स देण्यामध्येच जातं. अजून एक उदाहरण देतो. एखाद्याने आपला अपमान केला, तो एकदाच झालेला असतो, मग आपण काय करतो, भांडण तर त्याच्याशी करतोच, 50 लोकांना जाऊन सांगतो आपण. म्हणजे किती वेळ फुकट गेला, 50 वेळा ती गोष्ट रिपीट करतो. बघा किती आपण करतो, 50 वेळा ती गोष्ट पुन्हा पुन्हा तेच बोलतो. म्हणजे काय झालं, आपलं हे मोकळं होण्याच्या ऐवजी वाढत जातं, बरोबर ना. म्हणजे त्रास आपण आपल्या जीवाला करून घेतो. म्हणजे सांगायचा मुद्दा काय, आयुष्यामध्ये सगळे प्रसंग हे तुम्ही कसं त्याला हँडल करता, त्याला रिस्पॉन्सला काय मराठीत, तुम्ही त्याला कसं हँडल करता ह्याच्यावर सगळं अवलंबून आहे, लक्षात ठेवायचं. म्हणून ॲक्शन झाली की रिॲक्शन लगेच होते, ती व्हायला देता कामा नये. म्हणून नेहमी ॲक्शनला रिस्पॉन्स दिला पाहिजे असं म्हणतात. काय म्हणतात, रिॲक्शन आणि रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये फरक आहे. रिॲक्शनमध्ये इमिजिएटली आपण जे रिॲक्ट होतो त्याला रिॲक्शन म्हणतात. मराठी शब्द काय, प्रतिक्रिया. रिस्पॉन्सला काय, प्रतिसाद. हां, रिॲक्शन म्हणजे प्रतिक्रिया, लगेच त्याने मारली की ह्यानी मारली, रिॲक्शन. आणि रिस्पॉन्समध्ये थांबला, विचार केला आणि मग त्याला मारलं, बरोबर, ह्याला रिस्पॉन्स म्हणतात. मारायचं की नाही मग ठरवायचं, बघायचं कोण आहे तो, भलत्यालाच मारलं तर मग मागत पडतं. म्हणून रिस्पॉन्स आणि रिॲक्शन याच्यामध्ये फरक आहे. म्हणून प्रतिक्रिया आणि प्रतिसाद याच्यामध्ये फरक आहे. म्हणून एखादी गोष्ट घडली की लगेच प्रतिसाद द्यायचा नाही, प्रतिक्रिया द्यायची नाही, प्रतिसाद द्यायचा. हो, याच्यामधला जो टाईम आहे ना, हा टाईम जेवढा वाढवाल तेवढं तुमचं सामंजस्य आणि सहिष्णुता वाढेल, हे लक्षात ठेवा. कारण तुम्हाला वेळ मिळतो विचार करायला. एकाने असं म्हटलेलं आहे, मस्त म्हटलं, मला कधी कधी वाचताना जी वाक्य मिळतात मस्त. त्यांनी काय म्हटलं आहे, काही लोक विचार न करता कृती करतात, बघा, विचार न करता कृती करतात, आणि काही लोक विचार करतच राहतात, कृतीच करत नाहीत. दोन टाईपची माणसं आहेत. म्हणजे काही लोक विचार न करता कृती करतात आणि मग विचार करतात, कृती केल्यानंतर अरे रे चुकलं. आणि काही लोक काय करतात, विचारच करत राहतात, कृती करतच नाहीत. म्हणून ही जी आपण प्रतिसाद देतो ना, हा प्रतिसाद हा थांबून दिला पाहिजे. थांबून आपण लगेच प्रतिक्रिया व्यक्त करतो. म्हणून तुम्हाला जर सामंजस्य जर तुमच्यामध्ये वाढवायचं असेल, सामंजस्य म्हणजे अंडरस्टँडिंग, समज, लोकांना समजून घेणं, समजूतदारपणा तुम्हाला वाढवायचा असेल तर तुम्ही एक गोष्ट केली पाहिजे, लगेच प्रतिक्रिया देता कामा नये. पहिल्यांदा त्याचं नीट ऐकून घेतलं पाहिजे. म्हणून हा जो मधला वेळ आहे, प्रतिक्रिया द्यायचा की रिस्पॉन्स द्यायचा, याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे लिस्निंग आहे, ऐकणं. हे जर ऐकणं आपलं बरोबर नसेल तर आपला रिस्पॉन्स चुकीचा होतो, लक्षात ठेवायचं. आणि आपल्यामध्ये डिफेक्ट कुठला असेल, आपल्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय असेल ते आपण ऐकत नाही. तुम्हाला वाटणं काय सांगतात हे, आम्ही नेहमी ऐकतो सगळं,
ऐकत नाही हाच मोठा दुर्गुण आहे आपल्यामध्ये. तुम्ही सगळ्यांनी स्वतःकडे बघून बघा. आपण बोलताना आपला जेव्हा संवाद चालतात तेव्हा तो बोलला की आपण लगेच आपलं बोलतो, त्याचं पूर्ण ऐकून न घेता आपण बोलतो. सद्गुरू नेहमी सांगायची दारू पी, एवढं म्हटल्यानंतर चालला दारू बारमध्ये, आणि मग नरकात जाते, पुढलं ऐकत नाही तो. म्हणून आपण नेहमी ऐकतो ते आपल्याला पाहिजे तेच ऐकतो, आपल्याला पाहिजे तेच ऐकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे ह्याच्यामध्ये. म्हणून लिस्निंग म्हणतात ना, ऐकणं हे आपण सुधारलं पाहिजे. जर तुम्हाला सामंजस्य वाढवायचं असेल तर ऐकणं सुधारलं पाहिजे. जेव्हा तुम्ही पूर्णपणे ऐकता एखाद्या माणसाला तेव्हा तुम्ही त्याला समजता, हे लक्षात ठेवा. आपण अर्धवट ऐकतो लोकांना, त्यामुळे आपल्याला लोकांचं समजत नाही त्याचं काय आहे. म्हणून एकीकडे असं म्हटलेलं आहे की कंटेंट आणि इंटेंट, आपण जेव्हा संवाद करतो त्याच्यामध्ये कंटेंट असतं म्हणजे काय, शब्द असतात, आणि इंटेंट असतं म्हणजे त्याचा हेतू असतो. शब्द आणि हेतू ह्यांनी संवाद चाललेला असतो. कळतंय मी काय म्हणतो ते? आपण एकमेकांमध्ये संवाद करतो त्याच्यामध्ये एक कंटेंट असतो म्हणजे शब्द असतात, आणि दुसरं म्हणजे त्याचा मागचा हेतू असतो. एक लक्षात ठेवायचं, तो शब्द वापरतो त्याला महत्त्व कमी असतं आणि त्याच्या हेतूला जास्त महत्त्व असतं. तुम्हाला एक उदाहरण देऊन सांगतो. सासू जेव्हा आपल्या सुनेबद्दल बोलते, माझी सून रत्न आहे, याचा अर्थ काय? खरंच रत्न आहे. माझी सून रत्न आहे, रत्न, याचा अर्थ काय झाला? वाक्य तेच, शब्द तेच, अर्थ वेगळा. बरोबर ना? म्हणून सांगायचा मतलब काय, आपण जेव्हा बोलतो ना तर त्याच्यामध्ये शब्दाला महत्त्व कमी असतं, आपल्या टोनला, आपण कसे बोलतो, कुठल्या, आपलं बॉडी लँग्वेज म्हणजे आपले शरीराची जी हालचाल असते सगळी, ह्याला खूप महत्त्वाचं असतं. म्हणून मराठीमध्ये आपण एक एक शब्द वापरतो ना, ते तुम्हाला आहे ना अनुभवाने कळतात. डोळ्यातनं अंगार येतोय, खरा अंगार येतो काय डोळ्यातनं? डोळे तेच, पण डोळ्यातनं अंगार येतो हे आपल्याला समजतं, ह्याला बॉडी लँग्वेज म्हणतं. आणि डोळ्यातनं प्रेम वाहतं हे पण कळतं. डोळे तेच, बुबुळं तीच, काही फरक नसतं, पण तो माणूस डोळ्यातनं अंगार काढतोय की डोळ्यातनं प्रेम बाहेर पडतं हे आपल्याला कळतं. मी कालच कोणाला ते सांगत होतो, इतके लोक बसलेले आहे पण मी ज्याच्याकडे बघतो ना त्याला बरोबर कळतं मी त्याकडे बघतोय, आणि तो माझ्याकडे हसतो आणि नमस्कार करतो. मला काय मजा आहे बघा. एवढीशी डोळे आहेत, पण मी जर तिच्याकडे बघितलं तर तिला लगेच ती वाजते. तिला कळलं मी तिच्याकडे बघितलं, कळलं ना? सांगायचा मतलब काय माहिती आहे की एवढी नजरेला महत्त्व आहे. म्हणून बॉडी लँग्वेज ज्याला म्हणतो ना, बॉडी लँग्वेज ही सगळी, थरथरतो माणूस, रागाने पण थरथरतो, शरीर हलतं रागाने पण आणि शांतीने पण. बरोबर ना सागर? जेव्हा आपण मेडिटेशनला बसतो, शांत होतो, निवांत होतो, तेव्हा पण शरीर हलतं. आणि जेव्हा आपण रागाने नुसते बेभान झालेलो असतो तेव्हा पण शरीर थरथर थरथर होत असतं. लाजेने पण थरथर होतं. काय मजा आहे ना, लाजेने पण थरथर होतो माणूस, थरथरतो लाजेने, भीतीने थरथरतो. या सगळ्या गोष्टी आहेत ना, या थरथरणं एकच आहे पण प्रत्येक गोष्ट वेगळी आहे. म्हणून बॉडी लँग्वेज आहे ना खूप महत्त्वाची आहे. म्हणून तुम्ही कसे बोलता याला खूप महत्त्व आहे, आणि कसे ऐकता याला महत्त्व आहे. या दोन गोष्टी जर तुम्ही सुधारल्या आयुष्यामध्ये तर तुम्ही समजदार माणूस व्हाल. समजदार, खरं सांगतो तुम्हाला, हे सोपं आहे एकदम. आणि मी माझ्यामध्ये प्रगती करतोय, मी पण एकदम परफेक्ट नाही कुठेच, मी पण माझ्यामध्ये प्रगती करतोय. कारण मला पण मिलन सांगायची, जरा ऐकून घे रे, म्हणजे काय, जरा तुम्ही ऐकत नाही. कारण आपल्याला कसं वाटतं की तो सांगतो तर मला कळलं, आता काय बोलायचं ऐकायचं, पण नसतं कळलेलं. त्याचा हेतू आपल्याला कळेल ना तेव्हाच आपल्याला खरं कळलं. माणूस जेव्हा बोलतो ना तेव्हा त्याचा हेतू कळला पाहिजे. आणि हेतू कधी कळेल? त्याच्या बॉडी लँग्वेज, शरीराकडे लक्ष असेल आपलं, त्याच्या डोळ्याकडे लक्ष असेल, त्याचं कान पूर्ण त्याच्याकडे असेल आपला, तरच आपल्याला खरं कळतं. म्हणून सद्गुरू काय सांगायचे,
जीवाचा कान आणून ऐका माझं प्रवचन, म्हणजे त्या सद्गुरूंचं प्रवचन जीवाचा कान करून ऐका. म्हणजे काय, सगळा जीव कानामध्ये आणा, 1000 ठिकाणी नका बघू. समजलं? जीवाचा कान करायचा म्हणजे काय, संपूर्ण सद्गुरूंना पाहत पाहत ऐकायचं. सद्गुरूंना काय म्हणायचं आहे हे जेव्हा तुम्ही ऐकता तेव्हा तुम्हाला कोरी पाटी म्हणतात सद्गुरू. कोरी पाटीने ऐका. आपण ऐकताना लगेच मागचा पूर्वग्रह सगळं घेऊन येतो आणि आपण ऐकतो. त्यामुळे ऐकणं सुधारणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येकाला सांगतो मी, ऐका, कंप्लीट ऐकून घ्या. जेव्हा तुम्ही पूर्णपणे ऐकून घेता एखाद्या माणसाचं काय बोलतोय तो, तेव्हा तुम्हाला समजतं त्याचा हेतू काय, त्याला काय म्हणायचं आहे. आणि माणूस एक लक्षात ठेवा, जेवढा जास्त बोलतो ना तेवढा उघडा पडतो. मजा मजा आहे हा सगळ्या गोष्टींमध्ये. लहान लहान गोष्टी तुम्हाला कोण शिकवणार नाही, मी शिकवतो. माणूस जेव्हा जास्त बोलतो ना तेव्हा उघडा पडतो. म्हणून जे कमी बोलतात ना त्यांच्या मनातलं काय कळत नाही आपल्याला काय चाललंय. आतल्या गाठीचे म्हणतो आपण त्यांना. आतल्या गाठीचे म्हणजे शब्द एक काढणार नाही, आतमध्ये चालू असतं काहीतरी, बोलणार नाही काय. काही लोक कसे असतात, आतल्या गाठीचे असतात, बोलणार नाही. काही लोक धाडधाड बोलून टाकणार सगळ्या गोष्टी. आणि बोलल्यामुळे काय होतं, तो उघडा पडत जातो. त्याचा हेतू काय कळतो हळूच, कारण तो कुठेतरी चुकतो. पहिलं बोलताना काय सांगतो, मी कार्य कशासाठी करतोय, काय करतोय, आणि मग हळूच त्याचा हेतू कळतो आम्हाला की तो इथे कशासाठी आलाय. सद्गुरूंनी सांगितलं ना, शिष्याचे प्रकार सांगितलेत ना, पिसे, पसे, दिसे, असे निर्णय शिष्यांचे प्रकार सांगितले. आपल्याकडे सगळे लोक येत असतात ना, तर प्रत्येकाचा हेतू काय ना तुम्ही ऐकून घेतलं तर कळतं आपोआप. तर पहिल्यांदा तो तुमचं वर्णन करतो, काय जीवनविद्या, हा, मग हळूच सांगतो मी LIC एजंट आहे. मग कळता LIC एजंट आहे म्हणजे काहीतरी इथे त्याला बिझनेस करायचा आहे. मस्करी करत नाही, असं लोक असतात, लक्षात ठेवा. आपल्याकडे लोक जेव्हा येतात कुठल्या हेतूने येतात आपल्याला माहीत नसतं. प्रत्येकाचे हेतू वेगळे असतात. अनुग्रह घेण्याचे पण हेतू वेगळे असतात. कारण अनुग्रहाने काय जास्त पैसे नाही, काय नाही ना, जास्त बंधनं पण नाहीत. सद्गुरूंची बंधनं पण काय नाही. अनुग्रह घ्यायला काय प्रॉब्लेम नाही, घेऊन टाकूया म्हणजे काय, घुसता येईल ना आतमध्ये. आणि मग त्यांचं कामं ती सहज करू शकतात, आपापली पायाची कामं करू शकतात. म्हणून आम्ही नेहमी सांगतो, नामधारक झाला किंवा अनुग्रहित झाला किंवा आजूबाजूला माझ्या फिरतोय म्हणजे तो चांगला असं समजू नका. म्हणजे हे वाईट नाही, हे चांगले. पाळे म्हणजे सोनं आहे, सोनं. पाळे जर दाखवा ना तुम्ही तोंड, ते तोंड पण दाखवत नाही. म्हणजे बघा, उभे ना जरा. या पाळ्यांनी सद्गुरूंची जी सेवा केली आहे त्याला तोड नाही आहे. सद्गुरूंनी नुसतं असा हात केला की हातात हे येणार, काय म्हणतात त्याला, टॉवेल येणार. त्यांना सगळं सद्गुरूंचं माहीत होतं काय पाहिजे सद्गुरूंना. आणि त्यांची एक पोतडी आहे आतमध्ये, कुठलंही सद्गुरूंनी मागावं ते तो काढून देतो. कसं काढतो मला कळत नाही. मला ते मॅजिशियन माहीत होते, ते जादूगार असं माहिती आहे, जादूगार ते असं काय काय काढून दाखवतात आतून. हा जादूगार आहे खरंच, काही मागा त्याच्याकडे, तो नाही म्हणून म्हणणार नाही, लगेच काढून हातात. सगळी त्याची पोतडी फुल असते. सद्गुरू काय मागतील याचा सगळा त्यांनी अभ्यास केलेला आहे, त्याच्याकडे सगळं असतं. असं त्यांनी सद्गुरूंचं म्हणजे सहवास जर कोणाला जास्त मिळालं तर त्याला मिळालेलं आहे. आणि एक शब्द म्हणजे आतल्या गाठीचा नाही तो, कारण मितभाषी म्हणजे आतल्या गाठी जास्त असं पण नाही. एक शब्द नाही बोलणार आणि काम करणार. म्हणून त्यांना सद्गुरू सहवास खूप मिळाला. आणि आता सद्गुरूसारखं ते माझं पण करतात. म्हणजे बघा, असो तर सांगायचं मी काय सांगतो, हां, हे जे ऐकणं आणि बोलणं आहे ना, हे दोन गोष्टी समज आणि गैरसमज करायला उपयोगी आहेत. लक्षात ठेवा, उपयोगी म्हणजे प्रॉब्लेमॅटिक आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून आपण आहे ना बोलताना काळजीपूर्वक बोललं पाहिजे. कारण आपण बोलण्याने कोण दुखावला जातो सांगता येत नाही. दुखावले जातात लोक, आपल्या बोलण्याने आपल्या वागण्याने लोक दुखावले जातात, आपल्याला कळत पण नाही. पण त्यांनी न दुखावणं हे त्याचं काम आहे आणि आपण त्याला न दुखवणं हे आपलं काम आहे. दोन्ही बाजूनी असतं. आता मी समजा हिला दुखवलं तर हिला समंजस्य पाहिजे की बाबा आज दादा काय असेच नेहमी नाही ना, आज चिडले ना म्हणजे काहीतरी झालं असणार, काहीतरी प्रॉब्लेम असणार दादांना, सोडून द्या.
बरोबर की नाही. असं पण करता आलं पाहिजे, म्हणजे गैरसमज आपण करून घ्यायचे नाही आणि दुसऱ्याला गैरसमज होण्यासाठी आपण न होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. म्हणून बोलणं आणि ऐकणं हे सुधारणं आपल्या दृष्टीने खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, बोलणं आणि ऐकणं. ऐकणं आहे ना, ही गोष्ट एवढी महत्त्वाची आहे. मी तुम्हाला सांगतो, आम्ही आहे ना आमच्या मॅनेजमेंटमध्ये गेम्स खेळतो, गेम्स. त्याच्यामध्ये चायनीज विस्पर्स म्हणून एक गेम आहे, काही लोकांनी ऐकलं आहे, तुम्ही ऐकलं की नाही मला माहीत नाही. चायनीज विस्पर म्हणून गेम आहे. त्याच्यामध्ये काय सांगतात, एकाला कानात जाऊन सांगतात काहीतरी, मग त्यांनी दुसऱ्याला सांगायचं कानामध्ये, त्यांनी तिसऱ्याला सांगायचं आणि 10व्या माणसाने इथे येऊन सांगायचं काय ते. समजलं तुम्हाला काय गेम तो? पहिल्या माणसाला आम्ही गपचूप सांगणार काय ते, एक 2-3 वाक्य सांगणार, त्यांनी ते ऐकायचं आणि दुसऱ्या माणसाला जाऊन कानात सांगायचं, तो जाऊन तिसऱ्याला सांगणार, चौथ्याला सांगणार, शेवटचा 10वा माणूस इथे येऊन सगळ्यांसमोर सांगणार त्यांनी काय ऐकलं ते. कळतं आहे? आणि आम्ही काय सांगितलं आहे हे सगळ्यांना माहीत असतं, पब्लिकमध्ये बसलेल्या लोकांना. आणि तो जेव्हा 10वा माणूस येऊन सांगतो ना, तेव्हा बरोबर उलटं सांगतो, बरोबर उलटा. आणि हा गेम कधीच चुकत नाही, कधीच चुकत नाही. म्हणजे आम्हाला वाटलं आम्ही खेळलो तेव्हा चुकलं, असं नाही. आम्ही कधी असा गेम खेळलो जेव्हा तेव्हा ते चुकलेलेच आहेत. म्हणजे 10व्या पण जायची गरजच नाही, दुसरा किंवा तिसराच चुकतो. सांगायचा मतलब काय, ऐकणं डिफेक्टिव्ह. तो नीट ऐकत नाही. बरं ऐकलं नीट तरी ते पुन्हा रिप्रोड्यूस करणं, पुन्हा तिथे प्रॉब्लेम. बरोबर ना? रिप्रोड्यूस म्हणजे समजलं ना, ऐकलेलं दुसऱ्याला जाऊन सांगणं. याच्यामध्ये फरक काय येतो तुम्हाला माहिती आहे का? असा फरक काय येतो, कारण जो सांगणारा असतो ना त्याच्या मागे हेतू असतो, त्याच्या मागे बॉडी लँग्वेज असते, त्याच्या मागे त्या भावना असतात. त्या भावना तो दुसरा माणूस तिसऱ्याला सांगतो तेव्हा नसतं, ही मजा असते. त्यामुळे तो जेव्हा सांगतो तेव्हा त्याचा गैरसमज होऊन जातो. म्हणून काही काही बाबतीत मी खूप सावध राहतो. कारण काय असतं माहिती आहे, मोठेपण मिळणं सोपं असतं, मोठेपण मिळणं हे सोपं असतं एक वेळ, पण ते टिकवणं सोपं नसतं. आता आमच्या घरामध्ये फोन आला तर एक दिवस सहदेवनी फोनवर काय सांगितलं, दादा बिझी आहे, तुम्ही 10 मिनिटांनी फोन करा. आता तो जर आपलाच माणूस असेल तर तो म्हणेल दादा बिझी असणार, पण तो जर दुसरा माणूस कोणतरी असेल तर तो काय म्हणणार, आलाय मोठा बिझी. आता जरा मोठा झाला ना, प्रवचन काढ झाला, आता आमच्याशी फोनवर बोलायला पण वेळ नाही, असा गैरसमज होऊ शकतो नवीन माणसाचा. होऊ शकतो की नाही? मग मी हे जेव्हा मला समजलं, कारण मी आंघोळीमधनं म्हणजे बाथरूममधनं ऐकलं त्यांनी काय सांगितलं ते, मी त्याला करेक्ट केलं. म्हटलं ह्याच्या पुढे फोन आला की काय सांगायचं, दादा आंघोळीला गेलेले आहेत, स्पष्टीकरण दे. दादा बिझी या शब्दाचा अर्थ काय होतं, आलाय मोठा बिझी, ही रिॲक्शन होते ना आपली. आता काय मोठा झाला ना माणूस, आता कुठे आमचं ऐकतो असं काही बोलू शकतात, कळलं ना? म्हणून मी सहदेवला सांगून ठेवलं, आमच्या घरी सांगून ठेवलं की कधी मी जर टॉयलेटला गेलो असेल, आंघोळीला गेलो, तसं सांगायचं की दादा आंघोळीला गेले, 10 मिनिटांनी फोन करा. म्हणजे काय, क्लिअर ना, म्हणजे त्याच्या मनात काही येणार नाही, त्याला क्लिअर. म्हणून आपलं बोलणंसुद्धा परफेक्ट पाहिजे विचाराने. लोक त्याच्यातनं काहीतरी गैरसमज करणार नाही असं बोललं पाहिजे नेहमी, लक्षात ठेवा. म्हणून आता उत्सवाच्या ठिकाणी मला जाऊन विश्रांती घ्यायची असते, मग मी जाऊन झोपलेलो असतो आतमध्ये. मग आमच्या सिक्युरिटीजना सांगून ठेवलेलं असतं की आता दादा झोपलेले आहेत, कोणी जायचं नाही आतमध्ये. आता कोणी जायचं नाही म्हटल्यानंतर कोणतरी एक माझा महत्त्वाचा माणूस येतो, त्याला मी सांगितलं असतं मला भेटायला ये म्हणून. सिक्युरिटी म्हणतात नाही जायचं म्हणजे नाही जायचं, झोपलेत. मग मी त्यांना सांगितलं असं सांगायचं नाही. सांगायचं कसं, गोड शब्दात सांगायचं, दादा झोपले आहेत, तुमचं महत्त्वाचं काम आहे, उठवू का त्यांना मी? त्यांच्यावर ढकलून द्यायचं, उठवू का? मग तो म्हणतो नको उठू नको, मी थांबतो. सोपं ना काम, समज गैरसमज बंद. पण हेच जर सांगितलं नाना झोपलं जायचं नाही, मग तो चिडतो, बरोबर ना? मग सांगताना काय सांगायचं, झोपलेत उठू का, तुम्हाला अर्जंट काम आहे का, उठू नको? तो नकोच म्हणणार ना, तो कसं म्हणणार? आणि त्याचं खरंच अर्जंट तो उठव म्हणेल, मग उठवायचं.
खरंच अर्जंट असेल तर उठवायचं ना. तर सांगायचा मतलब काय, प्रत्येक ठिकाणी आहे ना खूप सावध राहायला लागतं. तुम्ही जर सावध नाही राहिला ना तर समज गैरसमज फटाफट होतात, फटाफट. म्हणून आम्ही हे सिक्युरिटी बिचारे आमचे गरीब आहेत, त्यांना जे काही इन्स्ट्रक्शन दिले जाते ते पाळतात. आणि मग काय होतं, त्यांच्यावर सगळेजण रोष करतात, सिक्युरिटी सोडलं नाही मला. असो, तर आपण जो विषय घेतला आहे सामंजस्य, तर सामंजस्यामध्ये एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐकणं आणि बोलणं, हे दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट असते, आपण ऐकतो आणि अर्धवट जाऊन 10 लोकांना सांगतो. त्यामुळे काय होतं, गैरसमज पसरतात लांब दुसरीकडे पण. ह्यालाच गॉसिपिंग म्हणतात. गॉसिपिंग म्हणजे काय, शिळ्या बातम्या ना, काय गॉसिपिंगला काय मराठी, शिळोप्याच्या गप्पा. शिळोप्याच्या गप्पा म्हणजे गॉसिपिंग. आणि बायकांना ते खूप आवडतं. भेटल्या की सुनेबद्दल सुरू होतं गॉसिपिंग. सुनेबद्दल, सून किती सुंदर आहे, म्हणजे मगाशी सांगितलं का किती रत्न आहे हे सांगायला सुरुवात होतं, बरोबर ना. तर सांगायचा मतलब काय, गॉसिपिंगमुळे सुद्धा समज गैरसमज वाढत जातात. आणि हे मी सगळं अनुभवतो म्हणून सांगतो तुम्हाला. कुठेही कार्यामध्ये म्हणा, काय म्हणा, मला हे सगळं माझं ऑब्झर्वेशन एवढं असतं, मी खूप ऑब्झर्व करत असतो, सगळीकडे माझं लक्ष असतं. आणि तेव्हा मला कळतं की कसे लोक वागतात. मला एकीकडनं फोन येतो की असं असं झालेलं आहे, मी लगेच रिॲक्ट करत नाही, कारण मला माहिती आहे असं झालेलं नसणार. मग मी दुसरीकडनं मला फोन येतो की काय झालं ते, मग मी ते दोन गोष्टी जुळवतो आणि मग म्हणतो असं झालंच नाही. ह्यांनी अर्धवट ऐकलेलं असतं, अर्धवट ऐकून अर्धवट सांगितलेलं असतं, आणि मग त्याच्यातनं समज गैरसमज निर्माण होत आहे. लक्षात ठेवायचं. म्हणून आयुष्यामध्ये सामंजस्याला खूप महत्त्वाचं आहे. समजून घेणं दुसऱ्याला खूप महत्त्वाचं आहे. माणसांचं भवितव्य त्याच्यावर अवलंबून असतं. एखाद्या माणसाची वाट लावू शकतो आपण, माहिती आहे. आता हे मीडिया वाट लावते म्हणजे काय, एखाद्या माणसाबद्दल गैरसमज जर तुम्ही पसरवले तर त्याची पोस्ट जाते, मंत्र्यांना राजीनामा द्यायला लागलेले आहेत का, तर त्याच्याबद्दल पसरून टाकलेलं असतं. म्हणून हे खूप डेंजरस आहे, लक्षात ठेवा. म्हणून सामंजस्याला खूप महत्त्वाचं आहे. आणि सामंजस्याने चांगले काय घटना घडते हे तुम्हाला गोष्ट सांगतो. एक गोष्ट वाचली होती, एक शिक्षिका असते, तिच्या वर्गामध्ये एक मुलगा असतो, तो अभ्यास करत नाही, त्याची प्रगती एकदम खालावलेली असते, समजलं ना. तर तिला प्रश्न पडतो याची प्रगती का कमी होते. म्हणून त्यांनी तिचे जुने सगळे हे काढले, जुन्या वर्षांचे प्रगती पुस्तकं असतात ना, ती सगळी काढली. आणि प्रगती पुस्तकं सगळी बघितल्यानंतर त्याला कळलं की हा मुलगा ब्रिलियंट आहे, पहिल्या नंबरचा मुलगा, आणि हा दरवर्षी पहिला नंबर येणारा मुलगा अचानक असा का झाला. तिने तेवढा त्रास घेतला त्या शिक्षिकेने की असं का झालं. नाही तर काय लक्ष दिलं नसतं, काय फरक पडला नसता तिला काय फरक पडणार, जशी मुलं येतात तशी जातात. पण तिने त्याच्याबद्दल माहिती घेतली आणि तेव्हा तिला कळलं की हा मुलगा खूप ब्रिलियंट आहे. आणि मग तिला कळलं की गेल्या वर्षी तिची आई गेली, वडील नव्हतेच, आणि आई गेल्यामुळे तो खूप नर्वस झाला आणि त्याला कशातच इंटरेस्ट वाटेनासा झाला, आणि तो मग अभ्यास करेनासा झाला, त्याची प्रगती मंदावली, हे सगळं झालं. मग तिने ठरवलं की ह्याला आपण सुधारायचं. म्हणून ती त्याच्याशी बोलायला लागली, त्याचं सगळं ऐकून घ्यायला लागली, काय झालं बाळा. तिला वेगळं त्याच्या घरी गेली, तिला समजून घेतलं त्याला, आणि मग त्यांनी सगळं ओकलं आपलं की मला काय, आई असताना मला आधार होता, आता आधार नाही वगैरे, सगळं तिने ऐकून घेतलं. आणि तिने त्याला आधार दिला. तिला तू काही काळजी नको, मी आहे तुझ्यावर, तू काम कर, अभ्यास करूया, आपण चांगलं करूया. त्याच्यानंतर तो एवढा बहरत गेला, अभ्यासाचा इतका चांगला होत गेला. नंतर त्यांनी शाळा सोडली, झाली शाळा संपली, त्याच्यानंतर तो मोठा झाला आणि PhD होऊन मोठा झाला एकदम. नंतर ही पण नंतर विसरून गेली, कारण नंतर शाळा सुटल्यानंतर कोण लक्षात ठेवतं ना. एक दिवस तिला पत्र येतं. हां, ते सगळ्यात मजा काय, ज्या दिवशी तो शाळा सोडतो ना, तेव्हा प्रत्येकजण काहीतरी आपल्या शिक्षिकेला काहीतरी प्रेझेंट देतं ना, जाताना एक गिफ्ट देतात. सवय लोकांना असे, आपल्या शिक्षिकेला, आवडत्या शिक्षिकेला काहीतरी गिफ्ट द्यायची. तर त्यांनी काय केलं, त्याच्याकडे काय पैसे नव्हते जास्त,
पण त्याच्या आईच्या 2 बांगड्या होत्या त्याच्याकडे. ह्या 2 बांगड्या आईच्या जुन्या त्यांनी आणून बांधून तिला दिल्या. आईच्या बांगड्या, लक्षात ठेव. तिला एवढं भरून आलं तेव्हा तिला. बाकीच्या लोकांनी मोठमोठ्या गोष्टी दिल्या पण तिला त्याचं महत्त्व नव्हतं, पण ह्या बांगड्याचं महत्त्व तिला खूप होतं. आणि जेव्हा तो मोठा झाला तर एक दिवस तिला पत्र आलं आणि त्याच्यामध्ये त्याची लग्नाची पत्रिका होती, कारण तो बाहेरगावी कुठेतरी गेला होता. ती पत्रिका होती आणि त्या पत्रिकेमध्ये त्यांनी एअर तिकीट टाकली होती. दोन्ही जाण्या येण्याचं एअर तिकीट टाकलं होतं. सगळं देऊन तिला बोलवलं होतं. मग ती तिथे गेली लग्नाला, कुठे होतं तिथे. आणि लग्नाला गेल्यानंतर तिने त्याला ओळखलं, कारण तो मोठा झाला होता पण त्याने ओळखलं. आणि त्याचं पण लक्ष चाललं होतं, ती कधी येते, आपली शिक्षिका कधी येते ह्याच्याकडे त्याचं लक्ष सतत चालू होतं. आणि त्याला दिसल्याबरोबर त्यांनी आपल्या माणसाला पाठवलं, नाही तो स्वतः गेला तिकडे आणि त्यांनी तिला घेऊन पुढे खुर्चीवर दिलं आणि तिच्यासाठी एक वेगळी खुर्ची लिहिली होती, त्याच्यावर लिहिलं होतं आई. तेव्हा तिने असं म्हटलं होतं शेवटी की शिक्षिकेने मुलांची आई व्हायला पाहिजे, हे महत्त्वाचं असतं. लक्षात ठेवा. सांगायचा मुद्दा काय की तिने त्याला समजून घेतलं आणि समजून घेतल्यामुळे त्याला समजून घेतल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये तो फरक पडला, मोठा झाला माणूस तो. पण आपण समजून घेता आला पाहिजे. आपण कोणाला समजून न घेतल्यामुळे त्याचं आयुष्य कधी कधी आपण बर्बाद करत असतो. लक्षात ठेवायचं, कोणाचंही आयुष्य बर्बाद होऊ शकतं. एस्पेशली मी नेहमी म्हणतो तरुण मुलींचं, त्यांच्याबद्दल नको ते गैरसमज पसरवण्यामध्ये काही काही लोक एक्सपर्ट असतात. आपल्याला माहीत नसतं अर्धवट आणि लोकांना जाऊन अर्धवट सांगायचं आणि मग त्याच्यामुळे तिचं बदनाम होते ती मुलगी. आणि त्या बदनामीमुळे कधी कधी तिचं लग्न होत नाही, काही होऊ शकतं, तिचं नाव खराब होऊ शकतो. म्हणून आपण दुसऱ्यांचं वाईट बोलण्याच्या अगोदर 100 वेळा विचार करा, आपल्याला खरंच माहिती आहे का, नाहीतर त्या व्यक्तीला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ऐकणं आणि बोलणं ह्याच्यामध्ये खूप हे आहे. आणि ऐकणं ते लोकांना जाऊन सांगणं ह्याच्यामुळे जो प्रॉब्लेम आहे, ह्याच्यातनं गैरसमज पसरत असतात. लक्षात ठेवा, त्याला गॉसिपिंग म्हणतात. वेळ आहे काय? किती वाजता सुरू केलं मला माहीत नाही. 15 मिनटं आहेत. असो, तर नाही तर मी अजून एक गोष्ट सांगितली असती. सॉक्रेटिस नावाचा एक फिलॉसॉफर होऊन गेला, त्यांनी या गॉसिपिंगबद्दल सांगितलेलं आहे. 3 फिल्टर टेस्ट सांगितले. फिल्टर म्हणजे माहिती आहे ना, आपल्या घरात फिल्टर असतो. तर त्यांनी सांगितलं 3 फिल्टर्स वापरले पाहिजे. आपण काय वापरले पाहिजे? कोणी जर तुम्हाला सांगायला आला कोणाबद्दल, आपल्या मित्राबद्दल जर कोण सांगायला आलं, तर पहिला प्रश्न काय विचारायचा की हे तुला हे खरं आहे की खोटं आहे? तू स्वतः बघितलेलं आहे, स्वतःला माहिती आहे का, दुसऱ्यांनी कोणी सांगितलं आहे? मग तो म्हणतो नाही नाही दुसऱ्यांनी सांगितलं आहे. म्हणजे नक्की नाही, म्हणजे नक्की खरं आहे की खोटं तुला माहीत नाही. तो म्हणतो नाही, बरं हरकत नाही. दुसरा फिल्टर काय? हे चांगलं आहे की वाईट आहे? तू जे माझ्या मित्राबद्दल सांगतोयस ते चांगलं सांगतोयस की वाईट सांगतोय? चांगलं सांगायला कोण येतं ना, वाईट सांगायलाच येतात. तर तो म्हणतो नाही 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 वाईटच आहे. बरं हरकत नाही. हे मी ऐकून मला काय त्याच्यातनं फायदा होणार आहे का? नाही, तसं काय होणार नाही, मला फक्त सांगायचं. मग सांगू नको म्हणून सांगितलं. कळलं का? काय सांगूच नको म्हणून. कारण का तर हे लोक आहेत ना, अर्धवट ऐकून खरं खोटं याची माहीत नसतं काय, आणि लोकांना जाऊन सांगतात आणि त्याच्यातनंच प्रॉब्लेम निर्माण होतात. लक्षात ठेव. म्हणून ऐकणं आणि बोलणं, हे ऐकणं सगळ्यात महत्त्वाचं. कारण तुम्ही प्रतिक्रिया देतात ना, त्या प्रतिक्रिया देताना ऐकून नीट समजून घेऊन जर तुम्ही प्रतिक्रिया दिली तर तुमची प्रतिक्रिया नेहमी चांगली असणार. लक्षात ठेवा. आणि त्याच्यासाठी लागतं ते सामंजस्य लागतं, सामंजस्य. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एखादं बिहेवियर बघतो, ते बघण्याच्या पलीकडे बघता आलं पाहिजे. बघण्याच्या पलीकडे बघता आलं पाहिजे म्हणजे काय? तो असा का वागतोय किंवा तो वागतोय हे बरोबर आहे की नाही, त्याची बॅकग्राऊंड हे समजून घेतलं पाहिजे. इमिजिएटली त्याच्यावर तुम्ही टीका किंवा करू नका. लक्षात ठेवा. आपण काय करतो, हे सगळ्या सवयी आहेत आपल्याला.
एखादी गोष्ट घडली की आपण लगेच जजमेंट देऊन टाकतो, तसलाच आहे तो. कारण आपलं पहिलं मत तसं असतं ना, त्यामुळे आपण त्याला मत देऊन टाकतो की हा तसलाच आहे म्हणून. तसलं करू नका कधी, लक्षात ठेवा. तुम्ही आहे ना कोणाबद्दलही मत बनवताना संपूर्ण बॅकग्राऊंड समजून घ्या, नाहीतर मत बनवून तुम्ही प्रॉब्लेममध्ये याल, लक्षात ठेवा. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या ना तरच तुम्ही सामंजस्य त्याला म्हणतात, समजून घेणं त्यालाच म्हणतात. आणि सामंजस्य असेल तरच सहिष्णुता येते. सामंजस्य आणि सहिष्णुता एकमेकांशी संबंध आहे, लक्षात ठेवा. समजून घेतलं तर सहिष्णू होऊ शकतो माणूस, नाही तर सहिष्णू होऊ शकत नाही. सहनशक्ती कधी निर्माण होते? सामंजस्य असेल तर. म्हणून सामंजस्याला खूप महत्त्व सद्गुरूंनी दिलेलं आहे, लक्षात ठेवा. आणि 5 गोष्टीमध्ये मध्ये सामंजस्य आहे बघा, मध्ये. आणि सामंजस्य संबंध क्षमेशी आहे, क्षमाशीलता. जसं मी म्हटलं, सभ्यताचा संबंध नम्रतेशी आहे, सभ्यताचा संबंध नम्रतेशी आहे, तसं सामंजस्याचा संबंध क्षमाशीलतेशी आहे. क्षमा करायला शिकलं पाहिजे, फॉरगिव्हिंग म्हणतात इंग्लिशमध्ये. आपण जेवढं लोकांना क्षमा करू ना तेवढे आपण मोकळे होऊ. क्षमा करता आली पाहिजे, लक्षात ठेवा. आणि क्षमा कधी करू? समजून घेतलं तर. एकमेकाशी संबंध आहे सगळं. म्हणून दया, क्षमा, शांती असं म्हणतात. दया, क्षमा, शांती म्हणजे काय? ती सिरीज आहे. दया दाखवली तर तुम्ही क्षमा करणार, आणि क्षमा केलं की शांती तुमच्यामध्ये निर्माण होणार. हे साधं कोडं आहे सगळं. एक कोडं काही मोठं नाही आहे, पण एक कोडं जर सॉल्व करायचं असेल ना तर आपल्याला ह्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. त्याला म्हणतात, तुम्ही जे बघता ना त्याच्या पलीकडे बघता आलं पाहिजे. पलीकडे बघायचं म्हणजे काय बघायचं? त्याच्या मागचं बॅकग्राऊंड काय आहे माहिती घेतली पाहिजे. आमच्या ऑफिसमध्ये एका मुलाचं असंच झालं. त्याला ऑफिसमध्ये आल्यानंतर जी फायरिंग दिली, काल तू रजा का घेतलीस, 3 दिवस तू का नाही आला, झालं फायरिंग देत बसला. फायरिंग देऊन झाल्यानंतर त्याला विचारलं काय झालं, तो मला माझी आई गेली. सगळी म्हणजे फुकट ना. मग त्याला वाईट वाटलं, आपण उगीच बोललो, पण विचार न करता बोलला ना, म्हणून प्रॉब्लेम, लक्षात ठेवा. म्हणून सामंजस्य, समज आणि गैरसमज हे लक्षात ठेवा, खूप महत्त्वाचं आहे. गैरसमजामुळेच सगळ्या गोष्टी प्रॉब्लेम आपण ते सापडतो. म्हणून चुका कोण करत नाही मला सांगा? चुका सगळेच करतात. चुका करणं, जो काम करतो तो चुका करतोच, पण चुका आपण पोटात घ्यायला शिकलं पाहिजे. चुका जेवढ्या पोटात घ्याल ना तेवढे तुम्ही मोकळे व्हाल. चुकापासून आपण लांब राहायला पाहिजे. पण आपण चुका आहेत ना पोटात घेत नाही, आपण चुका घेऊनच बसतो, लक्षात ठेवा. म्हणून चुका जो माणूस करतो ना, प्रत्येक माणूस चुका करत असतो. आणि तुम्हाला जर वाटत असेल की मी चूक करत नाही तर तुमचा तो चुकीचा समज आहे, लक्षात ठेवा, गैरसमज आहे. म्हणून आपण सतत चुका करतच असतो. असं समजू नका की आम्ही चूक करत नाही दुसरे चूक करतात. पहिला गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही पण चूक करतच असता आयुष्यामध्ये. म्हणून चुका केल्या म्हणून मोठा इश्यू करू नका कुठल्याही गोष्टीमध्ये. म्हणून सद्गुरूंनी एकीकडे असं म्हटलं आहे की कुठल्या गोष्टी सोडायच्या, कुठल्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचं, थांबायचं कुठे, वाढवायचं किती, ह्या गोष्टी ज्याला समजतात ना तोच खरा शहाणा, असं सांगितलं. सद्गुरूंनी एका वाक्यात सांगितलं, त्याच्यासाठी मला प्रवचन करायला लागतं. सद्गुरूंनी एका वाक्यात सांगितलं, वाढवायचं किती, कुठली गोष्ट किती वाढवायची, थांबायचं कुठे, हे समजलं नाही ना तर शहाणपण नाही, हे लक्षात ठेवायचं. म्हणून आपण सामंजस्याने वागूया. सर्वांनी कार्यामध्ये, कुटुंबामध्ये सामंजस्य पाहिजे. हे जेवढं तुमचं वाढत जाईल सामंजस्य, तेवढं तुमचं क्षमाशीलता वाढेल. म्हणजे तुम्ही लोकांना क्षमा करायला शिकाल. आणि हे जेवढं वाढेल ना तेवढं तुम्ही मोकळे व्हायला सुरुवात होईल, माहिती आहे. म्हणून आज आपण सामंजस्यावर बोललो, उद्या मी सहिष्णुतेवर बोलणार आहे. लहान लहान गोष्टी मी सांगतोय, पण या लहान गोष्टीमध्येच खूप मोठं सत्य दडलेलं आहे. आता सद्गुरूंनी कृतज्ञता व्यक्त करायला आपल्याला सांगितलं आहे. कृतज्ञता दिन आहे, म्हणजे खरं म्हणजे ही गुरुपौर्णिमा म्हणजे कृतज्ञता आहे, हे लक्षात ठेवायचं. आणि उद्या आपले ज्येष्ठ नामधारक भाई सावंत, ज्यांना आपण भाई सावंत म्हणतो, ते हे भाई सावंतचं निधन गेल्या वर्षी, आज तारीख किती, 5 ना, 6 तारखेला गेल्या वर्षी बरोबर गुरुपौर्णिमेच्या जवळच झालं होतं त्यांचं. ते आपले ज्येष्ठ नामधारक होते. त्यांनी विलेपार्ले शाखा जे आज आले आहेत, ती शाखा निर्माण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे.
ते चांगले प्रवचनकार होते, सद्गुरूंचे सत्शिष्य होते, अभ्यास वर्ग घ्यायचे. तर त्यांची मुलगी पण सुप्रिया आणि अनिल जाधव इकडे आलेले आहेत. तर त्या आपल्या भाई सावंतला आपण स्मरण करूया. मला वाटतं प्रार्थना म्हणून त्यांचं आपण पुण्यस्मरण करूया आणि मग पुढे जातो मी. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात घे. सर्वांचं कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. आणि आता योगायोगमध्ये त्यांचा जो जावई आहे अनिल जाधव, तो आता आपल्या विलेपार्ले शाखेचा पदाधिकारी आहे. तर मी आजच केलं, कारण आज सगळे विलेपार्लेचे लोक आलेले आहेत. नाही तर मी उद्या केलं असतं पुण्यस्मरण, पण त्यांचं आजच स्मरण केलं कारण त्यांच्या शाखेचे लोक आज आलेले आहेत. तेव्हा मी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांनी खूप मोठं कार्य केलं आणि एक फाउंडेशन निर्माण केलं होतं. इतके ते जुने होते भाई सावंत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आता जे कार्य करतो आहे त्या कार्यामध्ये प्रत्येकाचा वाटा आहे. लक्षात ठेवा, प्रत्येकाचा वाटा आहे. काही लोक तनाने कार्य करत आहेत, काही लोक मनाने, काही धनाने काम करत आहेत. तन मन धनाने लोक कार्य करणारे आहेत तिथे. म्हणून आम्ही एक ECS म्हणून सिस्टम सुरू केलेली आहे. ECS म्हणजे काय? ईश्वरी कार्यास मदत. हे जे कार्य आहे ते ईश्वरी कार्य आहे, त्याला मदत जर आपण केली तर हे कार्य आणि मोठ्या प्रमाणात होऊ शकतं. त्याच्यासाठी आम्ही एक सोय केली आहे, सुविधा केली आहे. ती म्हणजे काय की प्रत्येक महिन्यामध्ये, कारण एकदम डोनेशन देणं आपल्याला जमत नाही, आपण सगळे मिडियम क्लास लोक असल्यामुळे आपल्याला एकदम पैसे देता येत नाही. इच्छा असते देण्याची पण एकदम देता येत नाही. मग त्याच्यासाठी सोय काय की प्रत्येक महिन्यामध्ये थोडे द्यायचे. ECS त्याला म्हणतात. ECS म्हणजे काय? बँकेतनं काही पैसे दर महिन्यात तुमचे मंडळाला जाणार आणि वर्षाच्या शेवटी तुम्हाला त्याची रिसीट मिळणार. तर अशी सोय आम्ही केलेली आहे. तर त्या सोयीचा फायदा ज्यांना घ्यायचा असेल ते घेऊ शकतात. आपला ECSचा काउंटर आहे, तिकडे जाऊन तुम्ही सगळी माहिती घ्या आणि ECSच्या रूपात तुम्ही धनानी मदत या जीवनच्या मिशनला करू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सद्गुरूंनी सावध तो सुखी सांगितलेलं आहे. सावध तो सुखी. आणि सद्गुरू तुम्हाला सगळीकडे सावध करत असतात. प्रत्येक ठिकाणी प्रपंचामध्ये, परमार्थामध्ये सगळीकडे सावध करत असतात. तर त्याच्या अनुषंगाने आपलं जे सरकार आहे, महाराष्ट्र सरकार, त्यांनी एक ग्राहक चळवळ हाती घेतलेली आहे. ग्राहक म्हणजे आपण ग्राहक आहोत, म्हणजे कस्टमर म्हणतो ना, कन्झ्युमर. आपण ग्राहक आहोत. तर ग्राहक संरक्षण चळवळ म्हणजे आपलं संरक्षण करण्यासाठी सरकार आतुर आहे. पण सरकार जरी आतुर असेल तरी आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही. म्हणजे आपल्याला जर कोणी फसवलं तर आपण गपचूप फसवून घेतो. आपल्याला जाणार कुठे, काय होणार, काय करणार असं आपण म्हणत असतो. पण त्याच्यासाठी मार्ग आपल्याकडे आहेत आणि सरकारने त्याच्यासाठी आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेले आहेत. फक्त तुम्ही काय करायचं आहे की तुमची रिसीट, तुमचं सगळ्या गोष्टी तुमच्याकडे पाहिजे, डॉक्युमेंट्स दाखवायला. आणि तुम्हाला जर कोणी फसवलं तर तुम्ही ते ग्राहक संरक्षण जो विभाग आहे तिकडे जाऊन तुम्हाला न्याय मिळू शकतो, हे लक्षात ठेवा. तर ही गोष्ट जोपर्यंत लोकांना माहीत नाही ना तोपर्यंत लोकांना त्याचा उपयोग होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे आपण फसवून घेऊच नाही. सावध राहणं खूप गरजेचं आहे. पण सावध राहताना सुद्धा कधीतरी फसले जातोच आपण. मगाशी मी सांगितलं, नामधारक माहिती नसतो की तो खरा नामधारक आहे, चांगला आहे की वाईट आहे. आणि तो पैसे घेतो, मागतोय, तुम्ही देता. आणि मग माझ्याकडे कंप्लेंट घेऊन येता की त्यांनी पैसे मागितले, मी दिले. म्हटलं देताना तुम्हाला विचारलंच का? देताना मला तू विचारलं नाहीस, मग आता कशाला माझ्याकडे येतो? नाही म्हणे तो नामधारक. म्हटलं असं करून नका. नामधारक आहे म्हणून आपली मुलगी पण देऊ नका. बघा, मी पब्लिकली सांगतोय, कारण अनुग्रहित आणि नामधारकाचा फरक आहे. अनुग्रहित म्हणजे अनुग्रह घेतला, नामधारक म्हणजे नाम धारण केलं, म्हणजे जीवनविद्या अंगात रुजवली, तो खरा नामधारक. म्हणून एक लक्षात ठेवायचं, कोण कधी कुठे कसा फसवेल सांगता येत नसतं आपल्याला. आणि आपलं हे ओपन आहे फोरम,
इथे काय आम्ही मेंबरशिप घेतलेली नाही कोणाकडनं. इथे कोणी येऊ शकतो, कोणी बसू शकतो. मग तो गुंड असेल नाही तर पुंड असेल, त्याला सुधारण्याचं काम आम्ही करतो. पण तो काय एका दिवसात सुधारायचं सांगता येत नाही. गुंड लोक पण सुधारलेत आपल्याकडे, माहिती आहे का तुम्हाला? एकदा वंदना बेल्लेला फोन आला होता की मी असा गुंड, काय नाव त्याचं, मी असे उडवतो लोकांना, बंदुकीने उडवतो, असं मी गुंड आहे म्हणून सांगितलं. वंदना घाबरली, अरे मला कशाला फोन केला, मला उडवायला. मग त्यांनी सांगितलं की मी सद्गुरूंचं प्रवचन ऐकलं आणि माझ्यामध्ये खूप आता बदल झालेला आहे, मी ही सगळी गुंडगिरी सोडून देणार आहे आणि मी चांगला नागरिक होणार आहे, असं तिने सांगितलं. म्हणजे गुंडाला चांगलं करण्याचं काम आपण करतोय, पण ते चांगलं होईपर्यंत तो सेमी गुंड असतोच. तेव्हा आपल्याला थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे, फसवलं जाऊ नये. कारण असे कितीतरी बिझनेसेस आहेत, ते बिझनेसमध्ये आपल्या ओळखीचा आहे, हा नामधारक आहे, हा प्रवचनकार आहे, असं म्हणून ते एकमेकांना बिझनेसमध्ये घेतात आणि मग तो पस्तावतो. कधी कधी, नेहमीच पस्तावतो असं नाही, कधी कधी पस्तावतो. मग पस्तावला की माझ्याकडे येतो की मी एवढे पैसे घातले आणि मी फसलो. तेव्हा तुम्ही कोणीही स्वतःच्या जबाबदारीवर सावध राहून तुम्ही कोणाशी डिलिंग करा. कुठल्याही नामधारकाशी किंवा अनुग्रहित लोकांशी तुम्ही जेव्हा व्यवहार करता तेव्हा त्याला जीवनविद्या मिशनला मध्ये आणू नका, हे लक्षात ठेवा. काय खरेच आहे, बरोबर आहे ना? नाही तर मग लोक आम्हाला शिवाय देतात, अहो तो माणूस तुमच्या जवळपास फिरतोय, म्हणजे जवळपास कोणी फिरू शकतं, त्याचा तुमच्यावर फोटो आहे, मी फोटो सगळ्यांबरोबर काढतो, मला काय जवळ उभा झाला की फोटो, कारण फोटो हल्ली सगळीकडे आहेत ना. तो जवळ येऊन फोटो काढतो, मी हो म्हणतो, मला कुठे नाही म्हणायचं. त्यामुळे माझा फोटो तिकडे आहे, सद्गुरूंचा फोटो लावला आहे, सद्गुरूंचा फोटो पण इझिली अवेलेबल आहे. तो दुकानात लावला म्हणजे ते दुकान एकदम सुंदर असं समजू नका. तेव्हा तुम्ही एक लक्षात ठेवा, सावध तो सुखी सद्गुरू सांगितले आहे. तेव्हा तुम्ही तो नामधारक असो म्हणून त्याला मी मुलगी दिली, सद्गुरू सांगितलं शहाणपण, ओळख काढा, सगळी माहिती काढा. उलट नामधारकाची माहिती अशी मिळू शकते आपल्याला, त्या शाखेतल्या लोकांना विचारायचं माहिती मिळते. तेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट करताना सावध राहा. आणि ग्राहक संरक्षण कायद्याचा तोच फायदा आहे की तुम्ही सावध राहून जरी फसला मग उद्या, कारण कधी कधी सावध राहून सुद्धा फसतो माणूस, तेव्हा तुम्ही ग्राहक संरक्षण कायद्याकडे जाऊ शकता, त्याचा फायदा घेऊ शकता. तर ती चळवळीमध्ये आपण सहभाग घेतोय. आता आपण जीवनविद्या सहभाग घेतो म्हणजे काय, आपलं कामच आहे ती लोकांना एज्युकेट करणं, लोकांना शिक्षण देणं, लोकांना सावध करणं, हे आपलं कामच आहे. तर आपण आपल्या संपूर्ण प्रबोधक टीम आणि प्रवचनकार प्रसारक यांच्या मार्फत ह्या ग्राहक चळवळीला लोकांना प्रसिद्धी देणार आहोत. आणि त्याच्यातनं लोकांना सावध राहूनसुद्धा जेव्हा फसला जाईल तेव्हा त्याला काय करायचं, हे आपल्याला बरेच कायदे माहीत नसतात म्हणून आपण फसतो. लक्षात ठेवा, आपण कायदे माहीत नसतात आणि काही लोकांना कायदे जास्त माहीत असतात म्हणून ते फसवतात तुम्हाला, समजलं ना? आजकाल बायकांना संरक्षण खूप आहे. खरं म्हणजे कुटुंबामध्ये पुरुषांनी जर बाईला मारलं तर त्या पुरुष तुरुंगात जाऊ शकतो, एवढी बाईकडे ताकद आहे आता कायद्याची. पण ती ताकद वापरली तर पुढे काय करायचा प्रश्न आहे. कायद्याने एवढंच काम केलं फक्त, त्याला तुरुंगात टाकायचं, मग यांनी पुढे जायचं. त्याच्याबद्दल कायदा सांगत नाही काय. नाही, काय लोक मला सांगतात मी त्याला तुरुंगात टाकू का, म्हटलं तू पुढे कुठे काय करणार ते सांग मला. तो तुरुंगात जाईल, तू कुठे जाणार ते मला सांग. सांगायचं मतलब काय, शहाणपण ठेवलं पाहिजे. धमकी द्यायला हरकत नाही, फुस. नवरा जर खरंच मारत असेल धमकी द्यायचं, हे जर तू थांबवलं नाहीस आतमध्ये टाकणार, तुला सगळ्या खानदानला आतमध्ये टाकू शकतो. एवढं तुम्ही फुस करायला हरकत नसतं. तर सांगायचं हे कायदे आपल्याला माहिती नसतात. आपले हक्क काय बायकांना माहीत नाही आहे. नवरा सहज म्हणतो की तुला मी डायव्होर्स देतो. अरे काय मजा आहे काय डायव्होर्स देतो, सोपं नाही. लक्षात ठेवा, त्याला डायव्होर्स देणं पण सोपं नाही. पण तुम्हाला तुमचे कायदे माहिती, हक्क माहीत पाहिजे. हक्क माहीत असेल तर तुम्ही उभं राहू शकता. तेव्हा तुम्ही आता काय केलं, त्यांनी घटस्फोट म्हणून मी दिली सही करून, आपले बावळट होऊ नका. तेव्हा हे सावध सुखी याच्यासाठी आपण निर्णय. आणि दुसऱ्या गोष्टी काय, आपलं आहे ना एज्युकेशन, हे आपलं काम आहे. तर सद्गुरूंनी काय एज्युकेशनची चळवळ केलेली आहे, आपलं शिक्षण देणं लोकांना.
संस्कार देणं हे आपलं काम आहे. म्हणून आपण आहे ना राज्य सरकारचे निरनिराळे जे अभियान आहेत त्या अभियानामध्ये आपण जोडले जातो आहे आणि त्यांना पण आपली गरज असते, कारण त्यांनासुद्धा त्यांच्याकडे कोण नसतं, त्यांना आपल्यासारखे लोकच काम करून देऊ शकतात. म्हणून आपण वृक्ष लागवडीसाठी आपण सरकारबरोबर आपण काय म्हणतात जॉईन झालेलो आहोत आणि 2 लाख झाडं लावायचा संकल्प आपण घेतलेला आहे. झाडं लावली ना तरच आपण जगू, लक्षात ठेवा, नाही तर आपण जगणार नाही. मध्येच मी एक व्हॉट्सअपवर जोक वाचला होता, छान होता जोक. एकाने मेसेज पाठवला सूर्याला की तुझा ब्राईटनेस जरा कमी कर, खूप त्रास होतो आहे. तुझा ब्राईटनेस म्हणजे तुझं जे तेज आहे ना थोडं कमी कर, आम्हाला त्रास होतो आहे उन्हाळ्याचा. तर सूर्याने लगेच त्याला मेसेज परत पाठवला, सेटिंगमध्ये जा आणि झाडं लाव, वातावरण थंड होईल. असा एक जोक वाचला म्हणून सांगितला, मजा म्हणून. सांगायचा मुद्दा काय की तुम्ही जर झाडं लावाल तुम्हालाच फायदा आहे. झाडं लावल्याने आपलं प्रदूषण कमी होईल, झाडं लावल्यामुळे आपलं थंडगार मिळेल, पाणी जिरवा याचा फायदा होईल. सगळ्या दृष्टीने झाडं लावणं चांगलं आहे. फक्त ती झाडी कशी लावायची झाडं ते पण तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यासाठी आपले लोकांना तुम्ही भेटा, प्रत्येक शाखेनी हा काय म्हणतात त्याला सुरुवात करा झाडं लावायला. त्याच्यावर आपलं नाव असलं पाहिजे जीवविद्या मिशनचं, आणि ते आपण संवर्धन पण केलं पाहिजे. झाडं लावणं सोपं असतं, झाडं लावणं सोपं असतं पण संवर्धन करणं कठीण असतं. म्हणून ते संवर्धन पण आपण करायला पाहिजे. आणि काय करतोय आपण वरती विलेपार्ले शाखेचा, तू आता कोण आहे अध्यक्ष आहे? हां, विलेपार्ले शाखेचा सचिव चिपकर, त्याचा मुलगा इकडे, या मुलाने 94% मार्क मिळवून चांगलं यश मिळवलेलं आहे. त्याला पण आपण झाड लावायला उद्युक्त करूया. थांब, नाव काय तुझं? आनंद नाव आहे. वा वा वा, आनंदी आनंद घरामध्ये आहे. 94% मार्क मिळवलेले आहेत. त्याला पण मी पर्यावरणासाठी आपल्याकडे मला माहीत नाही कुठून, रत्नागिरी की कुठून तरी आहे माणूस, किती रत्नागिरी कुठून तरी, मी लक्षात नाही आता मला. त्याचा फोन आला होता, त्याला 99.8% मिळालेले आहेत. कोल्हापूरचा एक आपला नामधारक आहे, त्याच्या मुलाला 99.8 ना 99.8% मार्क मिळालेले SSCला. आपण लवकरच ते सगळ्या विद्यार्थ्यांचं सत्कार सोहळा करणार आहोत. आता काय सूचना काय? इथे ग्रंथ आणलेले आहेत सर्वांनी. हे ग्रंथ आणि सगळ्यात महत्त्वाचे CDs, मी रोज सांगतोय CDs घ्या, ऐका जरा. श्रवण खूप महत्त्वाचं असतं, कारण नुसतं वाचून समजत नाही सगळ्या गोष्टी. काय असतं म्हणजे सद्गुरू सगळ्या गोष्टी याच्यात लिहू शकत नाहीत, मग ते समजून घेण्यासाठी श्रवण केलं पाहिजे CDचं. म्हणजे सद्गुरूंची प्रवचनं ऐकली पाहिजे, नंतर कोर्स केला पाहिजे. हे सगळं केल्यानंतर आपल्याला समजतं, नाही तर समजत नाही नुसती पुस्तकं वाचून. म्हणून आणि प्रार्थनेचं मशीन हे आपण, हे प्रार्थनेचं मशीन प्रत्येकाने आपल्या घरात लावलंच पाहिजे, लक्षात ठेवा. आणि कॉलर ट्यून ही आपण एक गोष्ट करतो. कॉलर ट्यून म्हणजे तुमच्या फोनवर कॉलर ट्यून प्रार्थनेची. आपल्याला विश्वप्रार्थना घराघरामध्ये पोचवायची, जीवनविद्या घरी पोचवायची, म्हणजे पहिली विश्वप्रार्थना घराघरात पोचवायला पाहिजे आपल्याला. आणि त्याच्यासाठी आपण ही कॉलर ट्यून आपल्या फोनवर डाउनलोड करून घ्या, जेणेकरून तुम्हाला जो कोण फोन करेल त्याला पहिली ही प्रार्थना ऐकायलाच लागेल. आणि ती ऐकली की त्याला खूप आवडेल, मग तो म्हणणार मला पण द्या, मग त्याला पण देऊन टाका. अशा रीतीने आपल्या प्रार्थनेचा प्रचार प्रसार व्हायला पाहिजे. आपले राजन कळमकर जे आहेत
त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी अशीच लावून ठेवली होती. तर त्याच्या बॉसनी काय सांगितलं, त्यांनी हिंदीमध्ये लावली कारण लोक त्याचे मित्र हिंदी होते. त्यांनी हिंदीमध्ये ती लावून ठेवली. त्याच्या बॉसनी त्याला काय सांगितलं, लगेच उचलू नकोस, फोन केल्यानंतर लगेच तू उचलू नको, मला जरा ऐकू दे ती प्रार्थना. म्हणजे मजा येईल, लोकांना आवडते खूप. मग राजांनी सांगितलं तुम्हीच प्रार्थनाच घ्या ना, मग ते प्रार्थना देऊन टाकली. तर सांगायचं म्हटलं की कॉलर ट्यून कशी आपल्याकडे लोड करायची हे सगळे आपले कार्यकर्ते सांगतील. तर प्रत्येकाने म्हणजे नामधारक काय म्हटला की ह्या काही काही गोष्टी करायलाच पाहिजे. सद्गुरूंनी कुठली बंधनं घातली नाही आहेत, पण आपण आपल्यावर बंधनं घातणं खूप गरजेचं आहे. एक म्हणजे कॉलर ट्यून प्रत्येकाने लावायची. ज्याची ज्याची गाडी असेल, कार, त्या कारवर त्यांनी प्रार्थना लिहायचीच. काय होतं माहिती आहे, हा आपला ब्रँड आहे, लक्षात ठेवायचं. सद्गुरू वामनराव पै आणि विश्व प्रार्थना हा आपला ब्रँड आहे. हा ब्रँड सगळ्यांना दिसला पाहिजे, हा महत्त्वाची गोष्ट आहे, दिसला पाहिजे. म्हणून ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत त्या गाड्यावर, आता कधी कधी त्यांची ऑफिसची गाडी असेल तर करायला देत नाहीत, ऑफिसनी जर गाडी दिली असेल तर देत नाही, पण ते सोडून द्या. पण बाकीच्या ज्यांच्या ज्यांच्या गाड्या आहेत ना, त्या गाड्यावर मागे प्रार्थना आणि खाली सद्गुरू वामनराव पै लिहायलाच पाहिजे. नुसती प्रार्थना लिहू नका, खाली सद्गुरू श्री वामनराव पै लिहायला पाहिजे. त्याचं महत्त्व खूप आहे, लक्षात ठेवा. म्हणजे तुम्ही इल्लिगल काम करू नका, पण केलंच समजा चुकून तर फायदे पण खूप आहेत. माझ्या गाडीवर प्रार्थना नव्हती, पहिल्यांदा जुनी गाडी होती, त्याच्यावर अमृत तुषार होते सद्गुरूंचे. तर एकदा काय झालं, सांताक्रूजला मी चुकून गाडी पुढे घेतली. कधी कधी काय असं तिकडला येलो दिसत नाही आणि आपण पुढे जातो, आणि मला लागेल त्याने थांबवला, शिटी मारली, थांबलो. थांबल्यानंतर मी म्हटलं चला आता 100 रुपयाची फोडणी आहे आपल्याला. इतक्यात तो माझ्या मागून आला, मागून म्हणजे मी गाडी बाजूला घेऊन तोपर्यंत मागून आला. मागून येताना त्यांनी ते अमृत तुषार वाचला. आज मला सांगितलं उतरू नकोस, काच खाली कर, म्हणून मी काच खाली केली. त्याची 2 वाक्य सांगतो, मी तुम्हाला वाटेल एक्झॅक्टली त्यांनी काय म्हटलं ते सांगतो. मागे जे विचार आहेत ना खूप छान आहेत. अशा चांगल्या विचारांच्या माणसांकडनं आम्हाला पैसे नको. म्हणजे एखादा पोलीस नुसतं बघतो आणि सांगतो म्हणजे किती परिणाम आहे बघा. म्हणजे असल्या चांगल्या विचारांच्या माणसांकडनं पैसे नको आम्हाला. आणि मला काय बोलला, दरवाजा उघड. नाही, पहिल्यांदा दरवाजा उघड म्हणून सांगितलं. तेव्हा माझ्याबरोबर बाकीचे लोक ते घाबरले, काय करतोय हा. पहिल्यांदा दरवाजा उघड म्हणला, मी म्हटलं उघडला. पाय दाखव म्हणून मला नमस्कार केला. आणि मग म्हणाला, नाही पहिल्यांदा म्हणाला, आणि मग मी म्हटलं की हे जे विचार ज्यांचे आहेत ना त्यांचा मी मुलगा, मग पाय दाखव, मग पाय नमस्कार केला. सांगायचा मतलब काय, हे जेव्हा तुम्ही लिहिता तर तुमचा पण ब्रँड व्हॅल्यू वाढते, लक्षात ठेवा. तुमची पण ब्रँड व्हॅल्यू वाढते. लोक म्हणतात हा खरा चांगला आहे. म्हणून टी शर्ट बघा, आम्ही टी शर्ट पण केलेले आहेत. ह्याच्यातनं काय जीवनविद्या मिशनला फायदा नाही, तुम्हाला फायदा आहे. एक विठ्ठल म्हणून केलेलं आहे आपण. नंतर ब्लेस ऑल, ब्लेस ऑल म्हणून आपण एक जे आहे केलेलं आहे. निरनिराळे केले आहेत. पर्यावरण हाच नारायण, असे निरनिराळे टी शर्ट आपण बनवलेले आहेत. ज्यांना घ्यायचे ते घेऊ शकतात. घालून तुम्ही मिरवा लोकांसमोर, पर्यावरण हाच नारायण, हे तुम्हाला करता येईल. लक्षात. कॉलर ट्यून झाली. आणि काय सांगायचं होतं, हां, कोर्सबद्दल सांगतो. कोर्सबद्दल आम्हाला असा फीडबॅक आला. आता मी सांगितलं मगाशी आम्ही लेवल्स बनवलेले आहेत, तुम्ही ऐकलं ना सगळ्यांनी, हो की नाही. तर आपण लेवल्स बनवले आहे. का बनवले ते सांगतो तुम्हाला. आपण कोर्स 2003 मध्ये सुरू केला. 15 वर्ष आम्ही बेसिक आणि ॲडव्हान्स 2च कोर्स केले होते. आता ॲडव्हान्स कोर्सबद्दल इतक्या लोकांना प्रेम नसतं, कारण सगळ्यांना काही परमेश्वर शोधायचा नसतो, सगळ्यांना प्रपंच चांगला करायचा असतो. म्हणून बेसिक कोर्स करतात आणि निघून जातात. तर आमच्या मनात प्रश्न आला, त्यांनी फीडबॅकमध्ये दिलं की पुढे काय. बेसिक कोर्स आम्ही केला, पुढे काय हा प्रश्न त्यांच्या पुढे पडतो. आणि मग आम्हाला पण ते जाणवलं की नुसतं एक बेसिक कोर्स केला आणि मग हे पुन्हा आपले गेले, त्यांच्याशी आपला संबंध पण राहत नाही काही. तेव्हा काही गोष्टी आपल्याला आणि त्यांना द्यायला पाहिजे कोर्समार्फत. म्हणून आम्ही 2 स्टेप टाकल्यामध्ये. पहिलं लेवल काय टाकली की अप्लाइड जीवनविद्या. अप्लाइड जीवनविद्या म्हणजे काय की तुमचं जे तत्त्वज्ञान आहे हे तुम्ही ॲक्च्युअल लाईफमध्ये कसं वापरायचं. आता मी जे बोलतो ना सगळं लाईफमध्ये कसं वापरायचं सांगतो. हे तुम्हाला कुठल्याही पुस्तकात मिळणार नाही.
सद्गुरूंनी सांगितलं आहे ऐकणं आणि सुधारलं पाहिजे. पण ते सुधारायचं कसं आहे, लहान लहान गोष्टी मी सांगतो, पण ह्या गोष्टी तुम्हाला तत्त्वज्ञान माहीत आहे, पण ते कसं वापरायचं माहिती नाही. म्हणून आम्ही अप्लाइड जीवनविद्या, नाव काय त्याचं, सर्वांगीण उत्कर्ष, म्हणजे साधी गोष्ट सांगतो. आपल्याला जॉब पाहिजे असतो, जॉब चांगला पाहिजे असतो, त्याच्यासाठी जीवनविद्या कशी वापरायची. आपल्याला लग्न चांगलं व्हायला पाहिजे, मुलगा चांगला मिळाला पाहिजे, त्याच्यासाठी कशी वापरायची. ऑफिसमध्ये पॉलिटिक्स असतं, राजकारण असतं, त्याच्यातनं कसं आपण मोकळं व्हायचं. ह्या सगळ्या लहान 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 गोष्टीची उदाहरणं देऊन, केस स्टडीज घेऊन तुम्हाला आम्ही ते कसं मिळवायचं सगळ्या गोष्टी, आणि आयुष्यामध्ये कसं सुखी समृद्धी व्हायचं, हे लहान लहान गोष्टी समजावून सांगणार. त्याला अप्लाइड जीवनविद्या म्हणतात. तर तो एक कोर्स आम्ही ठेवलेला आहे. म्हणजे तत्त्वज्ञान समजलं, आता हे तत्त्वज्ञान तुम्ही जगण्यासाठी कसं वापरायचं त्याच्यासाठी एक कोर्स ठेवला आहे. त्याचा पुढला एक टप्पा ठेवला आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग मिळणार आहे आणि तुम्हाला हे केस स्टडीद्वारा मिळणार आहे. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम आम्ही जमा करणार आहोत. आता मला प्रत्येकजण भेटायला येतो आणि माझी एनर्जी खूप जाते, तर मी असा विचार केला की ज्याला काउन्सिलिंग पाहिजे त्यांनी त्या कोर्सला यायचं. 1 दिवसाचा कोर्स असणार कामोठेला, त्यांनी लिहून पाठवायचं मला आणि माझ्या मेलवर पाठवायचं, म्हणजे सिक्रेसी, कोणालाही कळणार नाही कोणी लिहिलं आहे काय लिहिलं आहे. आणि ते मी गपचूप ठेवणार, नावं घेणार नाही, पण त्याच्यातला जो बोध आहे तो मी केस स्टडीमध्ये मांडणार आणि त्याला काय केलं पाहिजे हे लोकांना समजावून सांगणार. आणि असे प्रॉब्लेम प्रत्येकाच्या घरामध्ये असतात. आपल्याला वाटतं त्याच्याकडे प्रॉब्लेम, सगळीकडे तेच प्रॉब्लेम असतात. तेव्हा ते प्रॉब्लेम तुम्हाला ॲक्च्युअल प्रॉब्लेम्स काय आहेत लोकांची आणि त्याच्यामध्ये जीवनविद्या काय सोल्युशन देते ह्याचं तुम्हाला मार्गदर्शन मिळणार आहे. त्यामुळे ॲक्च्युअल तुम्हाला काय करायचं आयुष्यामध्ये ते मिळणार आहे. म्हणून 2 लेवल टाकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला बेसिक कोर्स नंतर काय हा प्रश्न पडायला नको, हे सगळं करायचं आहे. मग तुम्हाला जर प्रश्न पडला आणि शिकायचं आहे परमेश्वर म्हणजे काय, मग शोध परमेश्वराचा आहेच. त्याच्यानंतर पूर्वतयारी आहे, दिव्य साधना आहे, सगळं ज्यांना पुढे जायचं त्यांनी पुढे जाऊ शकतं. तर अशा रीतीने हे लेवल्स आपण थोडं वाढवलेले आहेत. ह्याच्याशिवाय आपले कस्टम बिल्ट म्हणतात त्याला, म्हणजे काय, काही काही गोष्टीसाठी मुद्दाम आम्ही कोर्स तयार केले. गर्भसंस्कार कोर्स, ज्या गर्भवती आहे त्यांच्यासाठी, नंतर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी मार्गदर्शन कोर्स, प्रत्येक गोष्टीसाठी कोर्स केलेले आहे आम्ही. तुम्ही जरा तरुण झाला की डोकं फिरतं ना जरा, विद्यार्थी असेपर्यंत तर वेगळे असतात, तरुण झालं की शिंग म्हणतात ना, शिंग फुटतात. मग ती शिंग कापायची कशी, म्हणून तरुणांना मार्गदर्शन. त्याच्यानंतर लग्न करतात, लग्न केल्यानंतर पुन्हा काय प्रॉब्लेम, त्याच्यासाठी मार्गदर्शन. कौटुंबिक सौख्य, मग कुटुंबामध्ये सौख्य कसं ठेवायचं. त्याच्यानंतर नोकरीला लागतात, मग कॉर्पोरेटमध्ये कसं वागायचं, त्यासाठी कॉर्पोरेट ट्रेनिंग. अशा रीतीने नंतर सिनियर सिटीजन झाल्यानंतर प्रॉब्लेम घरामध्ये, त्यांना नाही दुसऱ्यांना. ते असे वागतात की घरी आई मुलांना नकोसं होतं, मग ते कसं वागायचं सिनियर सिटीजननी, त्याच्यासाठी पुन्हा कोर्स. असं करत करत आम्ही शेवटपर्यंत सोडत नाही. मरणोत्तर पण कोर्स आहे. संतोष तोत्रे घेतात, 12व्याला जातात तिकडे, 10व्याला 12व्याला बरोबर ना, आणि 13व्याला पण जातात. म्हणजे सगळीकडे बारशाला पण जातात आणि 12व्या 13व्याला पण. आणि इतकं सुंदर मार्गदर्शन करतात लोकांना की त्यांना त्या दुःखातनं बाहेर येता येतं. लक्षात ठेवा, कारण शेवटी परिस्थिती ॲक्सेप्ट केली पाहिजे आणि त्याच्यातनं कसं बाहेर यायचं, तर ते पण आपण करतो. म्हणजे काय, तुम्हाला आम्ही कधीच सोडणार नाही. जीवनविद्या मिशन, तुम्ही एकदा नामधारक झाला की सद्गुरू तुम्हाला सोडत नाही, असं मी सांगितलं होतं काल की परवा. सद्गुरू कधीच सोडणार नाही तुम्हाला. तुम्हाला सोडून गेला तर सद्गुरू काय करणार नाही, तर सद्गुरू सोडणार नाही. म्हणजे काय, आम्ही तुमच्या मागे सगळे आमचा फोर्स, कोर्सच्या रूपाने फोर्स उभा करणार, जेणेकरून तुमचं संपूर्ण आयुष्य सुखात समानात जाईल याची गॅरंटी आम्ही देणार आहोत. तर त्या दृष्टीने 200 टाळ्या वाजवा मात्र. आज या ठिकाणी दादांनी आपल्याला वचन दिलं आहे की दादा आपल्याला सोडणार नाही आहे. दादांनी आणि सद्गुरूंचं हे वचन आपल्याबरोबर सतत आहे.
आपणही वचनबद्ध राहिलं पाहिजे. सद्गुरूंनी दिलेलं कार्य, सद्गुरूंनी दिलेल्या साधना आणि एक नामधारक म्हणून आपण प्रामाणिकपणे करूया असं दादांनाही आज आपण इथे वचन देऊया आणि सगळ्यांनी टाळ्या वाजवून मनापासून ही वचनपूर्तता करूया अशी मी सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद.